सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ऋषीला मॅडम बोला. नमस्ते गुरुमा. नमस्ते. कॅमेरा आडवा आहे मॅडम. नमस्ते गुरुमा. थँक्यू. आज शक्तिवाद द्यायला चालली आहे. एवढाच आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही मला आज दिसले, माझे गुरु दिसले आणि खूप तुम्हाला बघितलं तर माझं सगळं खूप आशीर्वाद आहे. थँक्यू. मी दोनच शब्द बोलते बस. एवढं तुम्ही नाही दिसले आणि क्लासमध्ये दिसले तरी तुम्ही माझ्या पाठीशी आहे हे मला माहिती आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गुरुपौर्णिमाची. आणि तुम्ही माझे गुरु माय, आई आहे, बहीण आहे, सगळे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मा. थँक्यू. थँक्यू. संजना मॅडम, माईक माईक ऑन करा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. छान अनुभूती मिळाली. पर्पल कलरचा लाईट दिसत होता आणि त्याच्यामध्ये असं छानच पहिल्यांदाच मी आता दुसऱ्यांदा अटेंड केलं. दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा अटेंड केलं, पण फर्स्ट टाइम मला छान म्हणजे अनुभव मस्त आला. थँक्यू सो मच. खूप आभारी आहे तुमची. थँक्यू. खरंच थँक्यू. थँक्यू. कीर्ती मॅडम. श्री स्वामी समर्थ मॅम. श्री साक्षात स्वामी. गुरु स्वामींनी पाठवलेल्या गुरु आईंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याशी बोलायचं म्हणजे खूप ठरवलेलं असतं पण होत नाही. मागच्या गुरुपौर्णिमेला असं वाटलं नव्हतं की ह्या गुरुपौर्णिमेला मी स्वतः कोणाचं तरी मेडिटेशन घेईन. आणि अं, कालच असं घडलं मॅम की माझे मेंटर होते, खूप नामांकित डॉक्टर आहेत, सुपर स्पेशालिस्ट आहेत पुण्यातले. आणि त्यांनी कोर्स पण घेतला, त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांना जे काही मी फोनवरून काउन्सिलिंग करत होते त्यांच्या ह्याच्यासाठी, तर त्यांनी एक पॉज घेतला आणि फक्त एवढंच म्हटले, कीर्ती किती मोठी झालीस ग तू. आणि ते अजून पण मला हे होत आहे की त्यावेळी काहीच वाटलं नाही, पण नंतर असं वाटलं की एवढ्या जे स्वतः माझे मेंटर कधीतरी होते आणि ते मला म्हणे की तुला काय गुरुदक्षिणा देऊ सांग. म्हटलं सर मी गुरु नाहीये, मी त्या लेवल पर्यंत नाही पोहोचले, हे माझ्या गुरुंनी मला जे काही दिलंय तर ते हे सगळं तुमचं आहे मॅम. आणि जे काही आज आता या एवढ्या दिवसात घडलेलं आहे किंवा जो तुम्ही तुमच्याकडून पुरस्कार मिळालाय तो खूप मनाच्या जवळचा आणि कायम सर्वोच्च असणार आहे, कारण हा कधी मिळेल आणि तुम्ही मला तिथपर्यंत पोहोचवणार कोणीतरी येईल असा कधीच विचार केला नव्हता. फक्त तुमचा हात डोक्यावर कायम राहावा, कारण गुरुआई हे मी दिलेलं नाव नाहीये, ते मेसेज आलेला आहे जे तुम्हाला बोलले असेल कदाचित. फक्त आता एवढंच सांगेन की तुम्ही जर म्हटलं की कीर्ती या खड्ड्यात उडी मार, तरी मी मारायला तयार आहे, कारण मला हा विश्वास आहे की तिथे त्या खड्ड्यात पण असं काहीतरी हिरे आणि क्रिस्टल्स असतील, काहीतरी अनमोल असेल, म्हणून माझ्या गुरुने तिथे उडी मारायला सांगितले. फक्त कायम डोक्यावर तुमचा हात असू द्या. आणि खूप ठरवलेलं होतं पण आता काहीच आठवत नाही, तर इथपर्यंत आणल्याबद्दल खूप 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 धन्यवाद मॅडम. आणि कायम तुमच्या पदराच्या छायेखाली आम्हाला ठेवा. फक्त स्वामी दिसले होते मागच्या गुरुपौर्णिमेला, यासोबत तुम्ही, माझे आई वडील आणि स्वामी. तर माझ्या हृदयात फक्त या तिघांच्या व्यतिरिक्त कोणाचं स्थान होतं, पण आज तुमच्यासाठी ते खूप मोठं स्थान आहे. आणि हे कायम राहावं ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि खूप 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 धन्यवाद की तुम्ही माझ्या लाईफमध्ये आलात आणि योग्य वेळी योग्य हातामध्ये स्वामींनी सोपवलं, त्याबद्दल खूप 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 थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. किशोरी मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. तुमचे आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे हे मला नेहमी जाणवतं. तुमच्याच आशीर्वादाने अवॉर्डचे सिलसिले सुरू झालेत. तसंच डिझीज मास्टर ऑफ डिझीज रिव्हर्सल लिगसी अवॉर्ड हे आता जाहीर झाले, तर त्याचे अवॉर्ड फंक्शन दिल्लीला जाणार आहे मी. म्हणजे असे म्हणजे कल्पनाही केली नव्हती की इतकं आयुष्यामध्ये बदल होईल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. तुमचे आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत. ऑल द थँक्यू बेस्ट. मॅम. थँक्यू. 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 तनुजा मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. खूप खूप धन्यवाद. प्रत्यक्षात स्वामी प्रकटले आणि पूर्ण बॉडी व्हायब्रेट झाली होती, म्हणजे तो प्रकाश मी अनुभवला. आणि गेली 3 वर्षे मला अजूनही म्हणजे बॉडी व्हायब्रेट होते, म्हणजे साक्षात्कार झाल्यासारखं झालं मला. आणि
आय थिंक हे तिसऱ्यांदा मी करते. 3 वर्ष तुम्हाला भेटलेले खूप अमेझिंग बदल आहे आयुष्यामध्ये. खूप म्हणजे मी खूप खुश आहे आणि असंच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहू देत माझ्या. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. आरती मॅडम. हॅलो, बोला. नमस्कार. पहिले तुम्हाला नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मॅडम. इथून पुढे माझी जर्नी आता मला चालू करायची आहे. त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय मॅडम आज गुरुपौर्णिमेच्या. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. अशाच पाठीशी राहा मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक्यू. केतकी मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. थँक्यू. सुंदर अनुभव होता मॅडम. जे दत्त महाराज दिसले मला आणि त्यांच्या सोबत तुम्ही पण होते मॅडम तिथे. आई बाबा होते. खूप छान वाटलं मॅडम. खूप छान. जेव्हा ते आशीर्वादासाठी त्यांनी हात हे केले, तुम्ही हात केले, तेव्हा खूप सुंदर असं छान व्हायब्रेशन आले मला. खूप छान वाटलं. पहिलंच आहे माझं हे मेडिटेशन आणि अनुभव पण खूप सुंदर आला मॅडम. जे सगळं प्रत्यक्षात जगले मी मॅडम तिथे. खूप खूप थँक्यू मॅडम. आणि तुमचा आशीर्वाद असाच असू द्या, तुमच्या पंखांखाली कायम असू द्या आम्हाला. खूप 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 थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. राहुल जगताप सर. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. हॅलो सर आवाज. मॅडम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, जसं प्रत्येक म्हणजे लोकांच्या जीवनात बदल होतोय तसं माझ्या जीवनात बदल व्हावा हाच आशीर्वाद नावाचा. आवाज सर, आवाज तुमचा ब्रेक होतो आहे. मॅडम येतोय? आता येतोय सर, बोला. मॅडम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जसं प्रत्येकाच्या जीवनात बदल होतोय तसं माझ्या पण जीवनात बदल व्हावा मॅडम हाच आशीर्वाद तुमच्याकडून. नक्की सर. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू. ज्ञानेश्वरी मॅडम. गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. आता याच्यापासून माझी आता जर्नी चालू करायची आहे. मला आता आशीर्वाद द्या. सगळ्यांच्या जीवनात बदल घडवायचे आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू गुरुमाऊ. आरती गिरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान आजचं मेडिटेशन होतं. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आजची गुरुपौर्णिमा इतकी छान जाणार, सकाळी सकाळी आपलं दर्शन झालं. असेच आशीर्वाद कायम आमच्या सोबत ठेवा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आशीर्वाद द्या मॅडम. थँक्यू. तथास्तु. मिलन मॅडम बोला. नमस्कार गुरुमाऊली. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला खूप छान अनुभव आला आणि आनंदाश्रू आले. पूर्ण जे काही होतं ते सगळं व्हायब्रेशन आलं. तुम्ही पुढे समोर दिसलात, आई वडील दिसले, आमच्या गुरुमाऊली माताजी दिसल्या आणि खूप व्हायब्रेशन आलं आणि जे काही हेल्थचे हे होते त्याच्यामध्ये जे होतं त्या ठिकाणी हिलिंग झालं. आणि एवढाच आशीर्वाद द्या की मी पण आता माझी जर्नी चालू करणार आहे आर्थिक समृद्धीचे कोर्सची. तरी मला तुम्ही आशीर्वाद द्या की त्यामध्ये मला यश मिळावं. थँक्यू. खूप तथास्तु. थँक्यू. रागिनी जोशी मॅडम. मॅडम थँक्यू सो मच की तुम्ही म्हणजे म्हणतात ना, परत एक गुरु म्हणून परत ते मेडिटेशन झालं, परत मी कनेक्ट झाली. मी माझ्या नवीन घरात शिफ्ट झालीये, पण भरपूर काही चेंज पण होत आहेत असं. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आठवण करत असते. प्रत्येक वेळेला असं एक दिवस नाही की तुम्हाला आठवण नाही केली. थँक्यू सो मच. आजच्या दिवशी तुमचं दर्शन झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. कविता चव्हाण. गुरुमाऊली, तुम्हाला खूप खूप गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जेव्हा मी तुमचा
कोर्स अटेंड करायला सुरुवात केली तेव्हा माझे पती म्हटले होते खूप वेळ वाया घालवतेस. पण जेव्हा मिस्टरांच्या कॅन्सरची ही गती सुरू झाली आणि तुम्ही शिकवलेल्या मेडिटेशननी मी सुरुवात केली आणि त्यांना रेकी द्यायला सुरुवात केली, त्यातून माझे पती परिपूर्णपणे त्या दुखण्यातून तरी बाहेर आले. हा रोग तुमच्या आशीर्वादाने नक्कीच विना ऑपरेशन विना ट्रान्सप्लांटचा बरा होणार आहे याची मला परिपूर्ण खात्री आहे. माझा नवरा आता तुम्हाला खूप खूप आभार मानतो. मला म्हणतात की खरंच कविता मी तेव्हा तुला नावं ठेवली पण तुझ्या गुरूंमुळं खूप सोयीस्कर या गोष्टी केमोथेरपी पार पडली, अजूनही पुढच्या होतील. त्या तुमच्या कृपाशीर्वादानं सर्व काही उत्तम होत आहे. मी तुमचे मला आभार व्यक्त करणं बरोबर वाटत नाही पण गॉड ब्लेस यू मॅम. खरंच तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि चहाची मला इतकी सवय होती, 2दाच प्यायचे मी थोडासा, पण पिल्याशिवाय मला चैन पडायची नाही. मेडिटेशन करायचं त्यावेळेस काहीतरी आवडीची गोष्ट सोडायची म्हणून मी चहा सोडला. जो मी कधी डाएट पूर्वी करत होते तेव्हा सोडू शकले नव्हते, पण तुमच्या कृपाशीर्वादाने मी सोडू शकले. आता मला मिळाला तरी चालेल, नाही मिळाला तरी चालेल, अशी मनभरेपणातून इच्छा होत नाही की आता आपण चहा घेतला हवाय. हे तुमचेच आशीर्वाद आहेत आणि माझ्या पतींना तुमच्याकडून आशीर्वाद द्या आणि मी त्यांना तुमच्या आशीर्वादाद्वारे परिपूर्णपणे बिना ट्रान्सप्लांटचं बिना ऑपरेशनचं त्यांना परिपूर्ण निरोगी आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या कृपेने बहाल होत आहे असा आशीर्वाद मला द्या. तथास्तु. मी खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या मोठ्या मुलीचं समस्या मी तुम्हाला सांगितली होती ती बऱ्यापैकी सुटत आलेली आहे. खूप खूप तुमचे म्हणजे जेवढं तुम्हाला धन्यवाद द्यावेत खरंच कमी आहेत. म्हणजे मी एक शिक्षक असताना आपण काहीतरी वेगळी विचारतो, अरे असं होऊ शकतं का, पण तुम्ही ती शंका कधी माझ्या मनात निर्माणच आणून दिली नाही की ही गोष्ट घडू शकते आयुष्यात. खरं सांगायचं तर बारीक बारीक खूप इच्छा होत्या त्या हळूहळू माझ्या पूर्ण होत गेल्या. खरं या मिस्टरांच्या ह्याच्या जर्नीमध्ये या सगळ्या त्रासामधून मेडिटेशन माझं 3 महिने संपल्यानंतर गेल्या 2 महिन्यापासून मला मेडिटेशन करायला परत वेळ मिळत नाहीये. रोज तुमची आठवण काढते की मला आज बसायला मिळेल, मला आज बसायला मिळेल. आजही मला थोडा उशीर झाला, तोपर्यंत सुरुवात झाली होती. खूप मनातून हे वाटलं की अरे आपण आपल्या गुरुमाऊलींचा सुरुवातीचा आशीर्वाद घ्यायचा राहिला आणि आपण बसलो इथं. तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. मला खरंच एकदा मी भेटलीये, परत मला तुम्हाला सतत भेटायला आवडेल. तुमचे आशीर्वाद खरंच किती जणांचं तुम्ही आयुष्य सुंदर केलंय. खूप म्हणजे हे आत्ताचा माझ्या मिस्टरांचा जो आजार आहे, मला मदतीला नसताना हळूहळू जिथं जिथं मला गरज पडत गेली तिथं तिथं मला यांच्या मित्रांची माझ्या मावस भावाची मदत मिळत गेली. हे माझ्यासाठी तुमच्यामुळं तयार झाले. कारण हॉस्पिटलमध्ये मी मेडिटेशन केले, जसं जिथं जमेल तिथं मेडिटेशन केले. तुमच्यामुळे सगळं शक्य झाले. नाहीतर माझ्यासाठी हा प्रवास खरंच अवघड होता. तुमच्यामुळे तो सोयीस्कर सोपा झालाय. मी शाळेमध्ये मुलांना स्वतःच सांगते, अरे मी सहज योगच्या लोकांना आम्ही बोलवतोय शाळेमध्ये गेले 10 दिवस. प्रत्येक वर्गात मुलांना सांगते, अरे मेडिटेशन मलाही माहित नव्हतं, माझ्या गुरुमुळे मी शिकले, मी अनुभव घेतला, अनुभूती घेतली. तुम्ही एकदा घ्या रे म्हणजे तुम्हाला कळेल. त्यामुळे सतत तुमच्या नावाचा हा जप सदैव माझ्या मुखी माझ्या हृदयात चालू राहू द्या. हीच आज तुमच्याकडे मी संपूर्ण ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या कुटुंबामध्ये सर्व आनंद होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. अंजन मॅडम. ज्ञानमया. मॅडम नमस्कार, खूप मनापासून नमस्कार. आणि असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण येत नाही. मी इथेच आहे पण तरी म्हणजे मला आता भरून येते, खरंच भरून येते मॅडम. यू आर अमेझिंग, खूप अमेझिंग आहात तुम्ही. खूप दिव्य आत्मा आहात आणि खूप जणांचे लाईफ तुम्ही सुधरवता आहात. खूप मनापासून तुम्हाला गुरुपौर्णिमेचा नमस्कार. आणि तुम्ही पण मला आज दिसल्या, मला खूप आनंद झाला. थँक्यू 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 मॅडम, खूप थँक्यू.
खूप थँक्यू. मी भेटायला येते मॅडम आज. नक्की भेटू आपण. थँक्यू. चला, थँक्यू. नक्की भेटू. हा. रत्नप्रभा मॅडम हॅलो बोला. मॅम, आवाज येतोय? येतोय मॅडम, बोला. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला मॅम, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला पण आता नवीन जर्नी स्टार्ट करायची आहे. नक्की. वेळात वेळ काढून करायची. तुम्हाला सर्व माहिती आहे. माझ्या मुलांवर पण चांगला आशीर्वाद द्या. बाकी काय नाही. आणि आज मला खूप फील झालं. हातातून खूप व्हायब्रेशन येत होते माझ्या. ग्रेट, खूप छान. खूप छान मेडिटेशन, खूपच छान होतं आजचं. ऑल द बेस्ट. तुम्ही थँक्यू मॅम. मी आज जे अटुनमेंट अटेंड केलं ना, त्याच्यानंतर हे मेडिटेशन म्हणजे ते म्हणतात ना, दुधामध्ये केशर पडावं, तो योग होता आज तुमच्या सगळ्यांसाठी, ज्यांनी आज शक्तिपद घेतला 4:30ला. मला पूर्ण उक्ती नाही माहिती, पण एवढंच, गुरु विना ज्ञान व्यर्थ. होय, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. तुमच्याकडून सगळं काही मिळतंय आम्हाला. तर पुढची वाटचाल आम्हाला दाखवा पूर्ण. नक्की छान होईल. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. दीपाश्री मॅडम बोला. स्वामी समर्थ मॅडम. श्री गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या चरण कमलांना स्पर्श करून मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. मी एका परीक्षेला बसली मॅडम. त्या परीक्षेसाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. नक्की सगळं. आणि आजचा अनुभव खूप छान होता. थँक्यू साक्षात स्वामी दिसले मॅडम. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. या ऊर्जा अशाच थँक्यू मॅडम. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्याचं मंगल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 थँक्यू. अनघा प्रधान मॅडम. नमस्कार मॅडम, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा अनुभव खूपच छान होता आणि मला अधनमधनं गोल्डन लाईट दिसत होता. आणि गणपती बाप्पा, साईबाबा आणि आमची कुलदेवी पण दिसली मला. आणि गेले 3 वर्ष मी तुमचं, 3रं वर्ष आहे माझं मेडिटेशनचं, आणि खूपच छान बदल झालेला आहे. मी जेव्हापासून तुमचे सगळे कोर्सेस जॉईन केले, तर खूपच सकारात्मकता जाणवत आहे सगळ्या जीवनात, आणि खूप चेंज होत आहे ते कळत आहेत. म्हणजे हळूहळू सगळे चेंज होत आहेत. तर असाच तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राहो, अशी प्रार्थना करते मी तुम्हाला. आणि परत तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू 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 थँक्यू. बोला मॅडम. प्राजक्ता. मॅम, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम मॅम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, मला अक्षरशः डोळ्यातून पाणी येते, पण खूप खूप छान वाटलं. मला खूप छान वाटलं. माझ्या दोन्ही हातामधून व्हायब्रेशन्स येत होते. स्वामी समर्थ, तुम्ही मला सतत सतत तारून नेताय. माझ्या खूप खूप अडचणीमधून मला तुम्ही सावरून नेताय. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या नवऱ्यावर, माझ्या मुलीवर अखंडितपणे बरसत राहा. तुमचं सदैव दर्शन होऊ दे. तुमचं सदैव नामस्मरण मला होऊ दे. तुमची कृपा असू दे मॅम, कृपा असू दे. कृपा स्वामींची आपण फक्त माध्यम आहे. त्यांची कृपा प्रत्येक क्षण तुमच्यावर आहे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू. थँक्यू. पुष्पा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. खरंच मला प्रश्न पडला होता, मी रिटायर झाले तर मी काय करावं. आणि नंतर मी असे बरेच कोर्स केलेले होते मॅडम, पण आता तुम्ही माझ्या जीवनात आल्यामुळं बराचसा फरक पडत आहे. माझी अशी जर्नी पुढे करावं अशी इच्छा आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा सदैव. धन्यवाद. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. लीला जाधव मॅडम. नमस्कार मॅडम, आवाज येतो? येतोय मॅडम, बोला. आवाज येतो? हो मॅडम, येतोय नमस्कार मॅडम, आवाज. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
मॅडम मी रोज जे तुमचं मेडिटेशन करता मला थैराइडला एवढे व्हायब्रेशन होतात मॅडम. आणि सकाळी उठता बसता सकाळी जाग आली की मॅडम तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो मॅडम. खरंच मॅडम तुम्ही आयुष्यामध्ये खूप बदल घडवले. ह्या म्हणजे एवढंच वाटतं की फार उशिरा आलात आयुष्यामध्ये, पण मॅडम अगोदर भेटायला पाहिजे होतं. म्हणजे खूप खूप बदल घडवले आहेत मॅडम. आणि याच्यापुढे तुमचे आशीर्वाद असेच राहू आणि आमची जी जर्नी सुरू केली आहे मॅडम त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद द्या मॅडम आणि सगळं व्यवस्थित होऊ द्यात मॅडम चांगलं. त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुमच्यासारखे गुरु लाभणं फार कठीण आहे मॅडम. पण खूप म्हणजे असे गुरु आहेत, पण तुमच्यासारखे मॅडम गुरु कुठे भेटणं आणि सर्वस्व सगळं तुम्ही जे आम्हाला देताय मॅडम ते खूप खूप अमूल्य आहे मॅडम. कुठे आता असं भेटत नाही मॅडम. त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू मॅडम. पूनम चौधरी. नमस्कार गुरु माऊली. नमस्कार. आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि खरं सांगते गुरु माऊली, आज जो शक्तिपात घेतला प्रत्यक्ष तुम्ही माझ्या मागे उभे होते आणि माझ्या डोक्यावर तुमचा हात होता. आणि त्यामुळे मला एवढं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आजच्या 10 महिन्यापूर्वीची पूनम चौधरी आणि आत्ताची पूनम चौधरी तुमच्या कृपेमुळे खूप बदल झालेला आहे. खूप जास्त. स्वामींची किती संकट येऊ दे मॅम, मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह असते. मी त्याच्यातून मार्ग काढते. संकटांना नाही बघत, मी त्याच्यातून मार्ग काढण्याची शक्ती तुमच्यामुळे मिळाली. आणि सिरियसली काय सांगू गुरु माऊली, किती उशिरा भेटलात, थोड्या आधी भेटायला हवं होतं. स्वामींची जेव्हा इच्छा असते आणि तेव्हा हे गुरुतत्व आणि प्रत्येकाला गुरु माऊली जर्नी सुरू करायची आहे. तुमच्या नखाची सर आली मला, तुमच्यासारखं थोडं जरी होता आलं ना, तो आशीर्वाद मला द्या की मी निस्वार्थपणे लोकांना तुम्ही जशा देतायत, भरभरून देतायत, विचारही करत नाही की मी काय म्हणजे किती देतात तुम्ही ना. आम्ही घ्यायला आमची जोडी कमी पडते, तुम्ही द्यायला कमी पडत नाहीये. एवढं तुम्ही भरभरून देतायत. खरंच गुरु माऊली. आणि एक सांगायचा होता माझा अनुभव की आपले जे रेकी ग्रँड मास्टरचा जो कोर्स चालू आहे, खरं सांगते गुरु माऊली, एक मागच्या मंगळवारी तुम्ही अक्षरशः माझ्या घरी आलेले आहेत, माझ्याकडे जेवणाला आलेले आहेत, झोपलेत, मी तुमचे पाय चेपले तर म्हणजे मी तुमची सेवा केली. आणि मी महादेवाची भक्त आहे, त्यात मला महादेवाची पिंड पण दिसली. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी केवढी आनंदी झाली की मी स्वप्नात का होईना तुमची सेवा करू शकले. प्रत्यक्षात नक्की एकदा आयुष्यात तुम्हाला भेटायला येईल मॅम, नक्की नक्की तुम्हाला भेटायचं. आईला भेटल्याशिवाय मुलीला समाधान मिळणार नाही आणि मुलीला पुढे आयुष्य पुढची जर्नी सुरूच करता येणार नाही. जेव्हा मला एक वेळ द्या गुरु माऊली की तुम्हाला मला भेटायला 5 मिनिटाचा तरी वेळ द्या. नक्की नक्की लवकरच भेटू आपण. थँक्यू गुरु माऊली. असेच आशीर्वाद ठेवा आणि मला तथास्तु हवं तुमचं. तथास्तु तथास्तु. थँक्यू गुरु माऊली. थँक्यू. निलिमा मॅडम. मॅडम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. आणि मॅडम ज्यावेळेस तुम्ही आशीर्वाद देत होते त्यावेळेस मॅडम मला माझे ईश्वरीय गुरुजन तुम्ही दिसले. आणि मॅडम त्यावेळेस मला असं वाटत होतं म्हणजे मला डायरेक्ट मॅडम गुलाबाच्या फुलाचा सुगंध येत होता मॅडम. त्या साक्षात गुलाबाच्या फुलाचा सुगंध. आणि मॅडम बस तुमचे असेच आशीर्वाद मॅडम माझ्या संसारावर राहू द्या, माझ्या मिस्टरावर, माझ्या दोन्ही मुलांवर, माझ्यावर. नाही बस मॅडम मला नेहमी असं प्रॅक्टिस राहू द्या. नेहमी तुमचं नाव मॅडम माझ्या मुखात राहते. माझ्या ईश्वरी गुरुजनांचं तुमचं नाव मॅडम नेहमी माझ्या मुखात राहते. मला थोडीशी पण प्रॉब्लेम आली मी नेहमी तुमचं नाव घेते. आणि तुम्ही मला भेटल्या मॅडम, मी खरंच सांगते मी आधी काय होती आणि मी आता काय आहे हे मॅडम मी खरंच सांगते ना, मी नाही शब्दच नाहीये मॅडम त्याच्यासाठी. शब्दच नाहीये त्याच्यासाठी. बस मॅडम असाच तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि मी पण काहीतरी केलं पाहिजे मॅडम. बस मला एवढं तथास्तु. तुमचे एवढा आशीर्वाद. तथास्तु तथास्तु. ऑल द बेस्ट. सर्व स्वामींची कृपा आहे, आपण फक्त माध्यम. योगेश सर बोला. गुरु माऊली, गुरुपौर्णिमेच्या पावन या दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा आणि कोटी कोटी चरण नमन करतो. मी स्वतः आधी काय होतो आणि आज स्वतःची मी तपासणी करता आज तुमच्याकडनं मला शक्तिपात सुद्धा मिळाला आणि आज या मेडिटेशनच्या माध्यमातून मला
खडतर जीवनातून बाहेर काढलं, कोणीतरी ओढून काढलं आणि आज मला इथून मी खूप म्हणजे मला शब्द नाहीत मॅडम. खूप थँक्यू आणि पुढच्या आयुष्यासाठी, आमच्या वैवाहिक जीवनासाठी आणि पुढच्या माझ्या फायनान्शियल प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छांचे आणि तुमच्या आशीर्वादाचा हात जो तुमचा ठेवलाय आणि मला खरंच मॅडम मला एक बहीण पण मिळाल्या आणि गुरु पण मिळाले. मी खूप खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी तुमचा फोटो बघितला ना, माझं मन भरून येतं. आणि मी लहानपणी मी माझ्या आई वडिलांच्या फोटोचा जसा मी पप्पी घ्यायचो, तसंच मी माझी बहीण आणि माझ्या गुरु माऊलींच्या चरणांची मी मनापासून मला बघितल्यावर खरं तुमचा फोटो की काहीतरी हो माझ्या माझ्या आयुष्यात कोणतरी आहे माझ्यासोबत. फक्त असंच पुढे जाण्यासाठी तुमच्या प्रकाशाची आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज मॅडम मला नाही म्हणू नका, पण मी एक नाथपंथीयांचा प्रार्थना तुमच्या समोर मी बोलतो आणि जरूर जे कोणी असतील सर्व आपल्यासोबत त्यांनाही ते ऐकायला मिळावी. बोला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कानिफा प्रबोध नारायण नाथपंथी कापालिका ब्रह्मचर्य गाठेवा सिद्धनाथा कानुफा ग्रंथकर्ता योगीराजा मंत्रसिद्ध गुरुसेवका भक्त तुझा रक्षणाथा कुर्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. ओम नमो आदेश ओम गुरुजी को आदेश ओमकारे ओम गुरुजी ओमकार आदिनाथ उदयनाथ पार्वती सत्यनाथ ब्रह्मा संतोषनाथ विष्णु अचल अचंबेनाथ भजबली गजकंठनाथ ज्ञान पारखी चौरंगीनाथ मायारूपी दादा मत्स्येंद्रनाथ घटे पिंडे निरंतर व्यापी श्री शंभुजती इति गुरु गोरक्षनाथ नवना इति नवनाथ नाम जाम संपूर्णम श्रीनाथ जी गुरुजी को आदेश श्री गुरु माऊली को आदेश. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. हात असाच राहू द्या. थँक्यू. रेश्मा भागवत मॅडम. नमस्कार मॅडम, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या आयुष्यात येऊन आमचं आयुष्य असं बदललं. असा गुरु मॅडम प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही असतं, पण त्यातून मार्ग काढणं हे फक्त तुम्ही शिकवलं. धन्यवाद गुरुमाऊली. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद राहू दे बस. तथास्तु तथास्तु तथास्तु. किशोरी मॅडम. केतकी मॅडम बोला. आशीर्वाद मॅडम तुमचा तथास्तु हवाय तुमच्या सगळ्या. तथास्तु. आज तुम्ही शक्तिपात घेतलेला आहे ग्रँड मास्टरचा. आजच्या ऊर्जा तुम्ही लवकरच अनुभवणार आहे की काय जीवनामध्ये तुम्ही तो चमत्कार आणि ते पॉझिटिव्हिटी अनुभव करू शकता. मला पटकन बोलायचं. वेगळा होता शक्तिपातचा. जसे खूप हेवीनेस होता, खूप छान म्हणजे व्हायब्रेशन्स होते शक्तिपातचे. हात पूर्ण जड झाले होते आणि म्हणजे सहस्रार चक्रावर पण थोडस मला जाणवलं व्हायब्रेशन्स. खूपच सुंदर शक्तिपात झाला मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू. मेडिटेशन खूप छान झालं. बस तुमच्या आशीर्वादच तुम्ही मगाशी मला म्हटला नाही तसंच म्हणून मी परत केलं तुम्हाला. प्लीज परत एकदा मॅडम. थँक्यू. रंजना मॅडम. गुरुमाऊली गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कुटुंबियाला पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मॅडम तुम्ही आयुष्यात आल्यामुळे खूप बदल होत चाललेत आणि व्हायला लागलेत. असं वाटतं खूप म्हणजे आपले काहीतरी ऋणानुबंध असतील मॅडम, त्याशिवाय तुम्ही आम्हाला भेटले नाहीयेत. आणि मॅडम माझ्या अजून एक आजचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्ही दिसत होत्या, माझे आई वडील, तुळजाभवानी माता. मी सध्या तुळजापूरलाच आहे आणि आशीर्वाद देतात असं मला वाटत होतं मॅडम. खूप सुंदर. आणि मॅडम माझा अजून इच्छा एक आहे, आमच्या आता तुळजापूरचं घर बांधकाम व्हावं पूर्ण आणि आमच्या कुटुंबियाला सगळ्यांना तुमचा आशीर्वाद लाभायची इच्छा आहे मला. तथास्तु. ईश्वर तुमच्या तुमच्याकडून इच्छा पूर्ण. थँक्यू. कायमचे आशीर्वाद राहू द्या मॅडम. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद योगिता मॅडम. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. थँक्यू. माझं पहिलंच मेडिटेशन होतं मॅडम, पण मला असं खूप व्हायब्रेट झालं. बस माझ्या कुटुंबाला तुम्ही आशीर्वाद द्या ही माझी इच्छा आहे मॅडम. तथास्तु. स्वामींचा आशीर्वाद प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. थँक्यू. हॅपी मॉर्निंग पुन्हा एकदा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. अरुणा मॅडम तुम्ही दिसत नाहीये मला अनम्यूट करण्यासाठी. अरुणा मॅडम कारण बरेच हँडरेज आहे. अरुणा शेलुकर मॅडम.
एकच मिनिट. केलाय मॅडम, अनम्यूट बोला. गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा मॅडम. मला एक आणि मला आता असं सारखं वाटत होतं की तुम्ही अनम्यूट नाही केलं तर मी पुढचं मेडिटेशन खरंच घेऊ शकेल का नाही. आता हा NLPचा एक भाग झाला मॅडम, पण मला खरंच धन्यवाद तुम्ही अनम्यूट केलं त्यासाठी. आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आता मी पण एक मेडिटेशन घेणार आहे आता थोड्या वेळात. बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. तन्मय सर. मॅम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू 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 व्हेरी मच. मॅम आशीर्वाद द्या की मी जेही काही जीवनात करू, जेही सर्जरी वगैरे परफॉर्म करू, त्याच्यात मला आशीर्वाद द्या की माझ्याकडून ज्याचे मी सगळं करू त्याला आयुष्य लाभो, सगळं म्हणजे चांगलं व्हावं त्यांचं. तथास्तु. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वामी तुमच्या सोबत असतील, त्यांचा आशीर्वाद सोबत असेल आणि त्यांचा कृपा आशीर्वादाने तुम्ही केलेली प्रत्येक सर्जरी देखील यशस्वी. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅम, थँक्यू. प्राची मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. माईक बंद झाला मॅडम तुमचा. झालंय. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आणि मी 3-4 वर्ष झाले तुमचं मेडिटेशन कंटिन्यू करत असते. कधी एकदा उठते आणि कधी एकदा मेडिटेशन करते असं होतं. आणि दरवर्षी काहीतरी मिरॅकल घडतं आणि खूप छान घडतं. आणि कालच मी PNG ज्वेलर्सचं त्यांनी नवीन ज्वेलरी लॉन्च केली म्हणून आम्हाला 5 जणींना सिलेक्ट केलं होतं. त्यात मी काल करोडोंची ज्वेलरी घालून फोटोशूट केलं. आता ते इन्स्टावर त्यांच्या लोडवरती पेजवरती हे होईल. पण तुमच्या प्रत्येक कोर्समधनं काहीतरी पॉझिटिव्ह होतं, काहीतरी मिरॅकल होतं. त्याचं अमेझिंग होतं ना, म्हणजे विचार पण करू शकत नाही तुम्ही. आणि त्याचा काही आनंद आहे ना, बस तुमचा हसरा चेहरा कायम समोर असतो. तुमच्याकडनं जी मी एनर्जी घेते ना, दर वेळेस, दर महिन्याला, दर तासाला काहीतरी मिरॅकल घडतं. एवढं मात्र आहे. थँक सो मच. असेच आशीर्वाद कायम राहू देत. थँक मॅम. मनीषा मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि सकाळचा शक्तिवाद खरंच खूप वेगळा होता. कॅमेराचा प्रॉब्लेम होत होता तरी हातामध्ये खूप गोल गोल फिरल्यासारखं जाणवलं. आणि महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी इतका आजचा दिवस चांगला आहे की ते तिकडे गिरनारला त्यांनी दर्शन घेतलं आणि आज शक्तिपात माझा इथे झाला. आणि महत्वाचं म्हणजे प्रॉब्लेम असा झालेला मॅडम की रेखी एनर्जीने आणि एंजलने काल मला एवढं सपोर्ट केलंय रात्री. गिरनारला फोन लागत नाही, खरं तर तिकडून कॉन्टॅक्ट होत नाही. पण मी म्हटलं मला माहिती नाही, त्यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट मला होऊ देत. कोणाचा तरी एक नंबर आला वेगळ्या ह्याच्यावरून आणि माझ्या मिस्टरांनी तिथून मला बोलले की मी आता वरती पोहोचलोय, तुला जे काही मागायचं ते माग म्हणून. विदिन 15-20 मिनिटामध्ये म्हणजे मी म्हटलं अरे कसं शक्य झालं. एवढं सगळं छान झालं. तुमचा आशीर्वाद द्या. खूप छान. तथास्तु तथास्तु. थँक्यू. कविता मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू फॉर बिईंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. मला माहित नाही, जसं मी तुमचं ते ऍड बघितलं आणि मी जशी तुमच्या सोबत जुळत गेली तसं तसं लाईफ इज प्रोग्रेसिंग. तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर असू द्या. खूप काही आहे आणि खूप काही चांगलं घडू दे. त्याच्यासाठी लॉट ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम यू मॅम. हेल्प मी अँड ब्लेस मी. ऑल तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. कविता नागे मॅडम. नमस्कार मॅम. बोला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम तुम्हाला. तुम्हालाही श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद द्या मॅम मला. तथास्तु तथा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. थँक्यू. मॅम तुम्हाला पाहिल्यावर माझा कॉन्फिडन्स खूप वाढते. तुमचे डायलॉग आठवले मला, मी मनामनाशी हसते. सर थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. स्मिता मॅडम. आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही दिसत नाही मॅम.
हॅलो हा, येतोय आवाज, बोला. मॅम, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मी थँक तुमच्या आशीर्वादाने काहीतरी नवीन सुरुवात करते आयुष्यामध्ये, तर प्लीज तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. नक्की सर्व छान. श्री जय स्वामी समर्थ. तथा थँक्यू 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 मॅम. थँक्यू. दीपाली सासे मॅडम, बोला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा. थँक आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे काय झालंय, गेल्या वर्षी मी गुरुपौर्णिमेला हा दिवस मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. कारण तुमच्यामुळे आहे ना, जे भेटतं ना दर्शन, त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी जॉईन केलेलं. रात्री 1:30 वाजता मला आठवलं की तुमचं कुठेतरी ते मेसेज असणार आहे की गुरुपौर्णिमेला आपल्याला. मी रात्री 1:30 वाजता शोधून काढलं. म्हटलं आता नाही, सकाळी उठायचं. आणि आजपासून मी परत ठरवलं की आज परत बसणं जॉईन होणार मी. तेवढं मला लिंक घ्या. पण मी कधीच विसरू शकत नाही. सगळं विसरलं तर झालं, पण हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तुमच्यामुळे जे दर्शन भेटतं ना, बस सलाम तुम्हाला. काय आता सांगू. खूप. श्री स्वामी. आणि माझं खरंच माझ्यावर आशीर्वाद आशीर्वाद असू दे. तुमच्यामुळे माझं खूप कल्याण होतं. आणि हा हा दिवस आहे ना, तुमच्यामुळे बघायला भेटतो. मला विशेष वाटलं, मी खरं सांगते, गेल्या वर्षी मी जॉईन झालेली ना, त्याच्यावर आजच मी जॉईन केले. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे काय माहिती का, रात्री 1:30 वाजता मला आठवलं. आम्ही सगळे मेसेज शोधून काढले, त्याच्यात मला भेटलं ते. त्यामुळे मी आता काय ठरवलंय, आता नाही, प्रत्येक तुमचं जे सेशन आहे ना, ते परत जॉईन करायचं. त्याच्यामुळे मला तुमचा आशीर्वाद असू द्या. तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री थँक स्वामी समर्थ. श्वेता खेरडे. मॅडम, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आजचा अनुभव खूपच छान होता मॅडम. आजचा अनुभव मला स्वामी दिसले, आई बाबा दिसले. जसं तुम्ही बोलले की नेत्र अश्रूंनी तुम्ही त्यांचे चरण धुवता मॅडम, सगळं सगळं तसंच होत गेलं. आणि मी पहिलेपासून मानते की स्वामींनीच मला तुम्हाला भेटवलेलं आहे. आणि आता माझ्या म्हणजे आयुष्यात जे काही घडेल, माझ्या परिवाराचं भलं, माझं पुढची चांगली जर्नी ही फक्त तुमच्याचकडून होणार आहे मॅडम. मला त्यासाठी आशीर्वाद द्या मॅडम तुम्ही. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅम. थँक्यू. निशांत सर. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज जे तुम्ही सकाळी आमच्यात जे गुरुतत्वाचं जे बीज रोवलं 4:30 वाजता, त्याचा वटवृक्ष व्हावा. आणि तुमच्या हातून जशी सेवा घडत आहे तशी आमच्या हातूनही घडावी, हाच आशीर्वाद द्यावा. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. वीणा मॅडम. हॅलो मॅडम, सर्वप्रथम माझ्या गुरुमाऊलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. तुमच्या खरंच खूप सुंदर मेडिटेशन आज मला प्राप्त झालं. आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत असावा. आज माझ्या मिस्टरांची खरंच खूप महत्वाचं आज काम आहे. तुमच्या आशीर्वादामुळे ते काम खूप छान पार पडू द्या, असं तुम्ही आशीर्वाद द्या मला मॅडम. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. विजय सर. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माऊली. थँक्यू. तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या डोक्यावर असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी. कुसुम पाटील मॅडम. कुसुम पाटील मॅडम. ज्योती गोडांबे मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. मागच्या वेळेस मी केलं होतं अटेंड, पण आजचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. म्हणजे आज ते जाणवलं आणि हातातून प्रचंड असं खूप जोरात असं व्हायब्रेशन होत होतं या हातात. आणि ओव्हरऑल खूप म्हणजे आज मी कुलस्वामी एकदम आमची कुलस्वामी एकदम माता आहे. ती आराध्य दैवत तर त्यांना तिला मी हे केलं होतं, तर तिच्यावर मला तुम्ही पण दिसल्या, माझी आई पण दिसली, वडील पण दिसले.
आणि तुम्ही जे जे बोलला ते सगळं मी केलं आणि ते असं मला तिथे असं वाटलं की तिथे खूप पोचल्यासारखं वाटलं तिथपर्यंत मला. म्हणजे मला ना बाकीचं खूप सगळं छान आहे. माझं ना आरोग्याच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स होत चालले आहेत. म्हणजे मला असं म्हणावं लागलं की काय म्हणतात त्याला, काय नाही रोग असं नाही की सगळेच रोग आहेत मला. पण त्याच्यात मी उभी आहे अजून तर तुमच्याचमुळे उभी आहे कदाचित. पण मला अजून सुद्धा स्वतःला खूप छान करायचंय म्हणजे माझं आरोग्य मला छान करायचंय. मला आरोग्य चांगलं पण मला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये मला पुढे जायचंय म्हणजे मला तुम्ही जो हा तो मार्ग दाखवलाय मला ना त्याच्यामध्ये मला पुढे जायचंय. मला तुमच्याबरोबर काम पण करायची इच्छा आहे माझी. माझी ही एवढी इच्छा होती पूर्ण करणार. श्री स्वामी म्हणजे आता माझी ही एक चांगली राहून द्या बस. नक्की तथास्तु. तुमच्या बरोबर मला काम करायचं माझी एवढी इच्छा आहे मनापासून पण ते होत नक्की नाहीये कारण मला नक्की हेल्थचा प्रॉब्लेम झालेला आहे. जिथे आहात तिथून तुम्ही काम करू शकता. फक्त स्वामींच्या इच्छा असतात की आपण कोणाशी तरी भेटतो आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू रश्मी राऊत मॅडम. थँक्यू. मॅडम सर्वात पहिल्यांदा गुरुचरणी प्रार्थना आणि तुम्हाला माझ्याकडनं दरवर्षीप्रमाणे फूल मी अर्पण करेन माझ्या गुरूंना. आणि खूप छान वाटलं मॅडम, किती छान अनुभव सांगता सगळेजण आणि सगळेजण म्हणताय तुम्ही मला लवकर का बरे भेटले नाही. तुम्ही या वयामध्ये इतक्या जणांच्या आई बनले आणि गुरु शब्दच नाही मॅडम. कधी कधी इतकं रडायला येत आहे मगाशी असं वाटत होतं की जाऊन मस्त मॅडमला पकडावं असं. आणि शब्दच नाही. खूप खूप छान मॅडम आणि खूप सुंदर मॅडम. आता नवीन एक खूप सुंदर जर्नी सुरू झाली मॅडम आणि तिथपर्यंत तुम्ही त्या ह्याच्यापर्यंत आम्हाला नेले ते फार महत्वाचं मॅडम की खूप मोठं काम केलं मॅडम. खूप मोठा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि केल्यामुळे नाही का मॅडम त्यांच्या घरच्या परिवारातल्या सगळ्यांची जी मागे जी व्याधी होती ती पूर्णतः निघाली. आणि इतकं छान वाटतं मॅडम कोणाच्या जीवनामध्ये आपण एखादा सुखाचा क्षण आणल्यानंतर खूप दुःखात होते आणि त्याच्यामुळे ते आशीर्वाद मिळाल्यामुळे मला नवीन एक जर्नी मिळाली मॅडम. मला जे पाहिजे होतं मला जे करायचं होतं ते मला मिळालं. खूप छान तुमचा आशीर्वाद तुमच्या डाव्या हाताचा नेहमीप्रमाणे. मला वाटत होतं की माझा नेहमीप्रमाणे आज शेवटीच होते की काय होते बा करून पाहते म्हटलं माझा ट्राय थोडासा. श्री स्वामी. पण खूप छान मॅडम. हा आशीर्वादाची गरज आहे ना. तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅम. बोला व्यंकटेश्वर. जय श्रीराम मॅडम. जय श्रीराम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मॅडम. तुम्हालाही. मला आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या 2 मुलांना तुमचा आशीर्वाद पाहिजे मॅडम. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. वंदना मॅडम. सगळ्यात पहिला गुरुमाऊली प्रणव. प्रणाम. आज पहिल्यांदा शाळा कॉलेज नंतर गुरुमाऊली म्हणून हा शब्द मी आधी एक क्लास केलेला आहे. अगदी ग्रँड मास्टर पर्यंत गेले आणि त्या सुचेता सुळे मॅडमचे मनापासून आभार आज, कारण त्यांच्यामुळे मला तुमचा नंबर मिळाला. जस्ट एकदा त्यांच्याशी चर्चा करताना मला त्यांनी सांगितलं की मंजुषा मॅमचा एकदा करून बघा, खूप छान आहे. मी म्हटलं की ठीक आहे, मी करून बघते, मला नंबर पाठवा. ऍक्च्युली मी वाट बघत होते, 2-3 वेळा त्यांना कॉल केला. मला 3 महिन्यानंतर त्यांनी मला नंबर दिला. तोपर्यंत मी दुसरीकडे ग्रँड मास्टरची फी भरून झाली होती. निश्चितच तुमच्यापेक्षा जास्त होती, पण मी आता त्यांना दोष नाही देणार, कारण आज माझ्यावरती जे संस्कार झाले, इथून पुढे माझ्या मुखातून कोणासाठीही कुठलाही वाईट शब्द किंवा निंदा करणारा शब्द निघणार नाही, हे मी तुम्हाला वचन देते. तर त्याच्यानंतर मी तुमची फर्स्ट लेवल केली. फर्स्ट लेवल केल्यानंतर असं मी म्हणजे आता सगळेच म्हणतात आहे म्हणून असं वाटेल की ह्या पण तेच म्हणतात, पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला 10 वर्षापूर्वी का नाही भेटल्या मॅडम. जर मला 10 वर्षापूर्वी भेटल्या असत्या तर आज मी कुठे असते. आणि रात्री जस्ट विषय झाला की मला म्हणाले की तू आधी किती घालवले पैसे, किती भरले होते, आता तू परत भरले का. म्हटलं हो भरले. आणि खरंच सांगते, त्या दिवशी जेव्हा आपला विषय झाला की ग्रँड मास्टरची फीज आणि सगळं, मी खुशी मॅम बरोबर डिस्कस केलं आणि ठरवलं की नाही मला भरायचे आहेत. आणि मी मुलीकडून घेतले पैसे आणि मी त्या दिवशी भरले. आणि जस्ट काल हिशोब करत होते की आपल्याला अजून किती द्यायचे आहेत तिला रिटर्न. तर
आकडा हा होता, म्हणजे कुठून आले कसे आले माहित नाही, काय नाही, फक्त 1428 रुपयाचं मला तिला द्यायचे आहेत. बाकी सगळं हे झालं. कुठून आले 25,000? मिरॅकल झालंय मॅम. आणि आजचा जो अनुभव होता ना, म्हणजे मला कम्प्लीट अर्धा पाऊण तास व्हायब्रेशन्स जाणवत होते. आणि तुम्ही जिथं जिथं मला म्हणजे ते दीक्षा देताना नाही का, मला क्राऊन चक्र, थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सगळीकडे मला व्हायब्रेशन्स होतात. ते अगदी हातात सुद्धा. खूप 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 धन्यवाद. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. श्री स्वामी समर्थ. मधुमती मॅडम. श्री स्वामी समर्थ मॅम. कोटी कोटी नमन गुरु माऊली. काय बोलू, खरंच स्तब्ध झाले. अनुभूती शब्दच नाहीये. आणि तुमचा परिसर सगळ्यांचं ऐकले तर एकच सांगेल एका शब्दात, तुमचा परिसर स्पर्श ज्याला होईल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही. एका शब्दात नाही सांगू. आनंदी आनंद आहे. मला वाटतं 3 वर्ष 4 वर्ष झाली आपण, बस आनंदच आनंद आहे. ज्याला भेटेल त्याला जोडत असते. हे काम करते की त्यांच्या जीवनात मॅडम यावं. बस मॅडमचं दर्शन झालं, तू केली क्लास, तुझं सगळं छान झालं. खरंच शब्द नाही मॅडम. बस आता एकच सांगते, देवाला प्रार्थना. मी कोल्हापूरला असते, आता सध्या गावी आली आहे. बरं झालं आज पाऊस असून सुद्धा मला तुमचं सगळं मिळालं. म्हणजे रेंज आमच्या तिथे व्यवस्थित चालू आहे. तर अंबाबाईच्या चरणी एकच प्रार्थना करते की तुमचं जे काही स्वप्न असतील तुमची सगळे पूर्ण व्हावे. तुमचा तो वटवृक्ष तुम्ही म्हटला होता की माझं एक स्वप्न आहे, ते मी हे करणार आहे. तर तुमचा शब्द न शब्द देवीनं सगळं पूर्ण करावं. आणि मला वाटते तुम्हाला ह्याच्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे की सगळ्यांचं कल्याण व्हावं. आणि श्री स्वामी समर्थ. हे काम नक्की होणार मॅम, लवकर लवकर. आणि आम्ही सगळे तुमचे आहे. थँक्यू. लवकर लवकर बोला, तुमचं काम पूर्ण करा. आणि आमच्याकडून काही मदत असली तरी सुद्धा नक्की मॅम हे करा. आम्ही तयार आहोत कुठल्याही रूपानं मॅम, अगदी आर्थिक रूपाने. आमच्याकडं आम्ही काही एवढं नाही, पण आहे म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी. थँक्यू. श्री स्वामी. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. आणि तुम्हाला उदंड भरभरून भरभरून देवीनं आयुष्य द्यावं आणि खूप मोठं काम तुमच्याकडून हवंय. थँक्यू. आणि प्रार्थना आणि तुम्हाला कोटी कोटी नमन. थँक्यू. महादेव सर. कोटी कोटी नमस्कार गुरुमाऊली. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या जीवनात आल्यापासून खूप काही बदल होत आहे. आणि लवकरच माझी सुरुवात होते पुढच्या महिन्यापासून. आणि जे काही माझ्याकडून राहत होतं ते आता सगळं पूर्ण होत आलंय. आणि ज्या चुका होत्या त्या पण मी सुधारत आता व्यवस्थित होत आल्या. एक आशीर्वाद द्या आणि पुढच्या महिन्यापासून माझं सगळं सुरू होईल. तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. Thank you. पूनम मैडम. गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं मैडम आपको। थैंक यू। और बहुत टाइम बाद ही सही, लेकिन मैं आपसे ये कहूंगी कि आपके आशीर्वाद से बहुत कम समय में मेरी एंजाइटी, ओवर थिंकिंग, जिसकी वजह से मैं हमेशा परेशान रहती थी, वो आपने सिखाया कि आनंद ही आनंद है, खुश रहिए, कैसे भी जो भी सिचुएशन है एक बार खुश तो रह के देखिए। वो मैडम मेरे लाइफ में आ गया, उसके लिए मैं आपकी बहुत बहुत आभारी हूँ। थैंक यू। ऑल द बेस्ट। थैंक यू। और मैम इसके बाद भी आगे भी मैं आपका एक गुरु वो थे मेरे साथ बचपन में जो दिखते नहीं थे, मतलब भगवान थे। और अभी शादी के बाद इतने सालों बाद ही सही, लेकिन एक गुरु ऐसे मिले हैं जिनके साथ हम सब कुछ शेयर कर सकते हैं और पता है कि सॉल्यूशन यहीं से ही मिलने वाला है। थैंक यू एंड ऑल द बेस्ट। शब्द नहीं है मैडम, बोल नहीं पा रही हूँ, लेकिन आपका आशीर्वाद ऐसे ही आगे भी बने रहे। मेरे को आगे भी बहुत सारी चीजें ऐसी है जो ठीक करनी है लाइफ में, ग्रोथ करना है हस्बैंड की, खुद के आसपास के पूरे रिलेशन एकदम ठीक करने हैं, प्यार से भरे हुए सारे संबंध हो मेरे जीवन में, और हस्बैंड की अच्छे से ग्रोथ हो, बेटी कुछ अच्छा कर जाए, सब और आपका हाथ और साथ मैडम ऐसे ही बनाए रखना। तथास्तु तथास्तु तथास्तु। श्री स्वामी समर्थ। थैंक यू। थैंक यू। थैंक यू। पूर्णिमा मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. मी आजपर्यंत कधीच तुमच्याशी जास्त कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे
क्लासेस केले, व्हिडिओ कधीच माझे चालू नव्हते, म्हणजे फक्त ग्रँड मास्टरचेच मी व्हिडिओ चालू ठेवते. पण 20 तारखेला मॅडम माझा वाढदिवस होता आणि तुम्ही स्वप्नात येऊन मला आशीर्वाद दिला आणि आज माझा गुरुपौर्णिमेचा तिथे वाढदिवस आहे. तर आज मला तुमचे प्रत्यक्ष आशीर्वाद हवे तथास्तु आणि माझे तथास्तु क्लासेस, माझी जर्नी सुरू करण्यासाठी मला तुमचा खूप आशीर्वाद हवाय. तथास्तु. तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे मॅडम. स्वामी समर्थ, संपूर्ण दिव्य ऊर्जा तुमच्या सोबत आहे. थँक्यू 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 मॅडम. थँक्यू. रचना पारेख. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला सांगायचं होतं मॅडम, तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आल्यापासून माझ्यामध्ये इतका बदल होत चाललाय की छोट्या छोट्या इच्छा सुद्धा माझ्या पूर्ण होत चालल्यात. रोज एक काहीतरी नवीन नवीन गोष्टी चांगल्या घडत चालल्यात आणि माझा दिवस तुमच्यापासूनच सुरुवात होतो. एक दिवस असा जात नाही की मी मला तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय म्हणजे माझं कामच होत नाही. आणि तुम्ही म्हणजे माझ्या जीवनामध्ये माझ्या आईच्या नंतर तुम्हीच माझ्या लाईफ मध्ये आला आहात आणि मी तर समजते की मला स्वामी समर्थानंतर त्यांनीच म्हणजे तुमच्याशी माझी भेट घडून दिली. तुम्ही आल्यापासून म्हणजे माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या मिस्टरांच्या पण जीवनामध्ये खूप खूप प्रगती होत चालली आहे आणि मला फक्त एक तुमचा आशीर्वाद हवाय की माझ्या पुढच्या प्रवासासाठी मला म्हणजे माझं भविष्य चांगलं घडावं ह्याच्यासाठी तुमचा खूप खूप आशीर्वाद पाहिजे. तथास्तु तथास्तु थँक्यू तथास्तु. मॅडम. श्री स्वामी समर्थ. निलेश्वरी. हाय मॅम. हाय. कशी आहेस? मी खूप छान आहे. तुम्ही कशा आहेत? स्वस्त मस्त जबरदस्त. थँक्यू सो मच. आफ्टर लॉंग टाइम आज मला वेळ मिळाला मेडिटेशन जॉईन करायला आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे पुष्कळ वर्षांनंतर ऍक्च्युली खूप छान वाटलं. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पाया लागते तुमच्या. आशीर्वाद द्या मला छान. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु. सक्सेस मिळू द्या. जे पण आहे स्टक काम आहे ते सगळं छान होऊ द्या. बाकी काहीच नाही. बाकी तुमचा आशीर्वाद आहेच माझ्यासोबत. सगळं छान होईल. तथास्तु. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. थँक्यू. गौरी कुटवाल. मॅम, पहिल्यांदा तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. युनिव्हर्स धन्यवाद आणि ज्यांनी तुमच्याशी कनेक्ट केलं त्यांचेही धन्यवाद. आज आज मॅम मेडिटेशनचा खूप सुंदर अनुभव आला. माझ्या थर्ड आय चक्राला पण असं खूप व्हायब्रेशन जाणवत होते. खूप 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 व्हायब्रेशन जाणवले आणि मला मेडिटेशन मध्ये पण तुम्ही माझे मम्मी पप्पा सासू सासरे आशीर्वाद देताना दिसले. माझी आई दिसली, भवानी माता दिसली मेडिटेशन मध्ये. आणि मॅम, ह्या रविवारी मी वेबिनार ठेवलेला आहे आणि मंगळवारपासून क्लासेस पण चालू करणार आहे. मॅम, मला तुमचे आशीर्वाद द्या. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू मॅम. तुमच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती लॅपटॉप घेतलाय. तुम्हाला म्हटले होते घेणार, तर मी कोणाकडून हे नाही घेणार. माझ्या हसबंडची पण खूप खूप हेल्प झाली. म्हणजे वाटलंच नव्हतं की ते मला कधी हेल्प करतील. म्हणजे रेकी शिकवायला, क्रिस्टल शिकवायला, म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये मला वाटलं नव्हतं की ते मला कधीच हेल्प करतील. पण त्यांनीही मला लॅपटॉपला अर्धे पैसे दिले, मी माझे अर्धे पैसे, असे करून आम्ही लॅपटॉप घेतला. मॅम, तुमचे खूप 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 धन्यवाद. खूप सुंदर. ऑल द बेस्ट. खूप थँक्यू मॅम. खूप थँक्यू. थँक्यू. अवनी मॅडम. श्री स्वामी समर्थ मॅम. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅम, सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर असं वाटतं ना की स्वामींची खरोखरी इच्छा असेल की तुमच्याशी सगळे ऑलमोस्ट स्वामी भक्तच जोडलेले आहेत. आणि आज जेव्हा मेडिटेशन करत होती तर ज्या ज्या स्वामींच्या मठात गेलीये किंवा जिथे, त्या सगळ्या मूर्ती आज दिसल्या आणि तेवढ्या अर्ली मॉर्निंगला दिसल्या म्हणजे खूप छान वाटलं. तर असाच तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहण्यासाठी स्वामींचा तुम्हाला जास्त आशीर्वाद असावा ही शुभेच्छा आजच्या दिवशी. श्री धन्यवाद मॅम. थँक्यू. रोहिणी मॅडम.
गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू व्हेरी आणि मच. मलाही आशीर्वाद द्या, म्हणजे इतक्या सगळ्यांचं ऐकते आणि माझ्यामध्ये तुमच्या सोबत जेव्हापासून आलीये खूप बदल घडलेला आहे. थोडासा अजून राग थोडा शांत करायला बघतीये, पण तुमच्या आशीर्वादाने तेही सक्सेस होईल. आणि फार म्हणजे मी आधीची रोहिणी आणि आत्ताची रोहिणी त्याच्यामध्ये खूप बदल झालाय. आता तुमच्या आशीर्वादाने आज रेकी मास्टरचा ग्रँड मास्टरचा पण हे शक्तिपात झाला, त्याचाही अनुभव खूप सुंदर होता. 2-3 अशा आहेत की ज्यांना बदल घडवायचा आहे स्वतःमध्ये आणि म्हणजे त्या मला मागे लागल्यात, तर त्यांचं आता सुरू करेल मी पुढच्या महिन्यापासून. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. तथास्तु गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. ज्ञानेश्वरी मॅडम. मला थोडंसं बोलायचं होतं, कारण ऑफिसमध्ये बोलता येत नाही जास्त म्हणून बोलते. मॅडम, जो आपला पुण्याला प्रोग्राम झालाय ना, तो माझा पहिलाच प्रोग्राम होता. पण तुम्ही प्रत्येकाला जवळ घेऊन सगळ्यांना जवळ घेतलं, म्हणजे तो वेगळाच स्पर्श असतो मॅडम. प्रत्येकाचे आशीर्वाद असतात, पण ते जवळ घेऊन जो स्पर्श असतो प्रेमाचा, तो वेगळाच असतो. एक वेगळं आपुलकी वाटते की नाही आपल्याला जवळ घेतलं म्हणून. तो वेगळाच असतो मॅडम. थँक्यू. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ऑल द बेस्ट. आशीर्वाद असाच राहू द्या मॅडम, असाच आशीर्वाद राहू द्या. तथास्तु. बोला सर. हा सर बोला. मॅडम नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. मॅडम, आम्हाला तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी पाहिजे. तुम्ही जी पॉवर दिलेली खूप चांगल्या पद्धतीने दिलेली. आमचं आयुष्य खूप खूप चांगल्या पद्धतीने चेंज झालेलं आहे मॅडम. तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या. तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. कुसुम पाटील मॅडम. माईक ऑन करा मॅडम. हॅलो. हा बोला. सोनाली खोत मॅडम. हा मॅडम, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि तुमच्या आशीर्वादामुळे खूप आता सगळं व्यवस्थित होतंय आणि असाच आशीर्वाद तुमचा असून द्या. आणि आता आमचं 2 BHK लवकरच आम्ही बघतोय, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आशीर्वाद आमच्या बरोबर असून द्या मॅडम. सर्व इच्छा पूर्ण करतील. तथास्तु. थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद तुम्हाला मॅडम. थँक्यू. माधुरी गायकर. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. पर्यंत तुम्हाला तुमच्याकडून जेवढं शिकायला करायला मिळाले त्यासाठी मनापासून खूप 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 थँक्यू. मॅडम, मी सुद्धा आता लवकरच क्लासेस चालू करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. लवकरच या माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात होते. त्यासाठी खूप खूप आशीर्वाद द्या मॅडम, प्लीज. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. श्री स्वामी समर्थ. थँक्यू मॅडम. श्री स्वामी समर्थ. स्नेहल मॅडम. मगाशी शक्तिपात मध्ये मला स्वामी आणि माझे आई वडील सासू सासरे सगळे दिसले आणि तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचे आयुष्यच बदलून गेलेलं आहे मॅडम. पूर्ण म्हणजे आनंदी वातावरण झालेलं आहे ना, म्हणजे म्हणजे कसं मला व्यक्त करता येते. एक 3 वर्षात तुमच्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यापासून ना पूर्ण आनंदी वातावरण आहे आमची. तुमचं कायम साथ राहू द्या आम्हाला मॅडम. तथास्तु. श्री स्वामी समर्थ. निर्मला स्वामी माईक ऑन करा. निर्मला मॅडम माईक ऑन करा. उर्मिला मॅडम तुम्ही करा तोपर्यंत माईक ऑन. हा, नमस्कार मॅडम. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. गुरु स्वतः शिष्यांना शोधतात, म्हणजे त्यांचा कृपा आशीर्वाद स्वतःहून असतो आणि आज तुमच्याकडून 2 शब्द. तथास्तु. श्री स्वामी समर्थ. स्वामी सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या. थँक्यू. वर्षा मॅडम. स्माइल गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गुरुमाऊली. तुमच्यापासून माझ्या जीवनामध्ये खूप म्हणजे जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो माझ्या तुमच्यामुळे चेंज झाला मॅडम. आज तुमच्यासोबत बोलण्याचा एवढ्या दिवसानंतर का महिन्यानंतर आज मला बोलायला मिळालं, त्याबद्दल खूप खूप
खूप थँक्यू मॅडम. आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू द्या. माझ्या जीवनामध्ये जे काही आहेत त्याच्यामध्ये मला उन्नती येऊ द्या. माझ्या मुलीच्या जीवनामध्ये चांगलं घडू द्या. एवढंच आशीर्वाद मला तुमच्याकडून हवाय मॅडम. श्री स्वामी समर्थ. तथास्तु तथास्तु तथा. थँक्यू मॅडम. भारती मॅडम. भारती गोखले. निलिमा मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री आणि आज प्रत्यक्षात स्वामी माझ्या बरोबर येत होते असं मला दिसलं. छान. आणि तुमचे आशीर्वाद राहू द्यात. मी आता रेकी दिली की मॅडम माझ्याशी बोलू द्यात. एवढीच इच्छा. आपला कोर्स पण मी NLP चा जॉईन केलेला आहे. छान. ठीक आहे. तथास्तु. आणि मला म्हणजे आई नाहीये, वडील नाही, मी एकटी राहते, मी हँडिकॅप आहे. तुमचे मी 2-3 कोर्स केले, पण मला स्वामी सांभाळतात. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नका. आता स्वामींची हो, तसं ऊर्जा. तुमच्या पाठीशी पण स्वामींची हे हात राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. ब्लेसिंग द्या. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मयुरी आपरे मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा मॅडम. नमस्कार. थँक्यू. सेम टू यू. खूप छान वाटलं मेडिटेशन. खूप छान वाटलं. तथास्तु. थँक्यू. सुषमा पवार. मॅडम प्लीज 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 बोला. निर्मला मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही आजचा अनुभव खूप छान होता ताई. व्हायब्रेशन्स खूप मॅडम जाणवत होत्या. इतके सुंदर अनुभव आले ना, खूप अनुभव आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तर आठवण होतेच. पण मी 9 तारखेला खूप प्रयत्न केला फोनसाठी, पण नाही शक्य झालं. पण तुमचा आशीर्वाद आहे हे लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सूनबाईंना मुलगा झाला. छान. हे सांगायचं होतं मॅडम. ह्या आनंदात सहभागी करून घ्यायचं होतं तुम्हाला. प्रीमॅच्युअर बेबी होती. त्यासाठी मी खूप प्रयत्न केला फोन लावण्यासाठी, पण तुमचे आशीर्वाद आहेत हा भाव ठेवूनच कृती करत राहिले. धन्यवाद मॅडम. थँक्यू अँड ऑल द कृतज्ञता. श्री स्वामी समर्थ. अशीच आशीर्वाद राहू दे. तथास्तु. 61व्या वर्षी सुद्धा आमच्याकडून तुम्ही करून घेताय. छान. खूप खूप धन्यवाद मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू. सुषमा मॅडम माईक ऑन करा. सुषमा मॅडम माईक ऑन करा. माझ्याकडनं ऑन केलेलं आहे मी. तुम्ही चेक करा एकदा. एक मिनिटात परत प्रयत्न करूया. चला. ओप्पो नावाने जॉईन झालेली मॅडम बोला तोपर्यंत. अनम्यूटचा ऑप्शन येत असेल चेक करा. हेमलता मॅडम बोला. मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. मला पण तुमच्यासारखी मला पण जर्नी करायची आहे, पण माझी सुरुवातच नाही होते. मी खूप प्रयत्न करून राहिली. तर तुमचे आशीर्वाद आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही मला आशीर्वाद द्या. सगळ्या ईश्वर माझ्या परिवाराला पण आणि तथा माझ्या परिवाराला आणि मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तथास्तु. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सुषमा मॅडम परत एकदा ट्राय करा. कारण माझ्याकडनं मी ऑन केलेला आहे माईक. विवो नावाने जॉईन झालेला मॅडम अनम्यूट करा. विवो नावाने जॉईन झालेले मॅडम अनम्यूट करा. वैशाली लांडगे. हॅलो मॅडम. हॅलो बोला. नमस्कार गुरुमाऊली. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅडम मला काहीतरी आता करायचं आहे. मी हाऊसवाईफ आहे. मला काहीतरी आता करायचं आहे, त्याच्यासाठी मार्ग मिळू दे ह्याच्यासाठी आशीर्वाद द्या.
आणि मी माझ्या ज्या आणि माझ्या मुलींच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्यापैकी पूर्ण होते त्याच्यासाठी मला आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व पूर्ण. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. गौरी लोखंडे, अनम्यूट करा. नमस्कार मॅम, नमस्कार, बोला. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू. आजचा हा माझा पहिला अनुभव आहे तुमच्या बरोबर, पण अमेझिंग, खूप छान अनुभव होता. तुमच्या बरोबर जोडल्या जाण्याची माझी 3 वर्षापासूनची इच्छा आहे, जी युनिव्हर्सने ह्या वेळेला कम्प्लीट केली आहे. मला तुमच्या बरोबर माझी जर्नी पुढे सुद्धा कंटिन्यू करायची आहे. नक्की होईल. तुमच्या बरोबर माझी जर्नी जरी आता सुरू झाली असली मॅम, तरी तुमच्या ज्या स्टुडंट जे तुम्ही इतक्या छान छान डायमंड तुमच्याकडनं बाहेर आलेले, त्या डायमंड कडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. आता मला असं वाटलं की डायमंडचा जो मोठा डायमंड आहे जो अनेक डायमंड घडवतोय जो गुरु, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं म्हणून मी युनिव्हर्सकडे तुम्हाला मागितलं आणि लकीली तुमचा कोर्स मला मिळाला. मी जॉईन पण होते तिथे रोज. अमेझिंग हिट आहे मॅम तुम्ही, आणि खरंच मनापासून खूप धन्यवाद तुम्हाला की लाईफमध्ये ना खूप चेंजेस होत आहेत, पण बऱ्याच गोष्टी अजूनही बदल घडवायला हवेत हे मला जाणवतंय. मलाही भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचंय मॅम. तुमच्याबरोबर जर्नी पुढे अजून कंटिन्यू करायची आहे. मुलांना घडवायचंय. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मिस्टर, तर माझ्या कुटुंबाला आणि मला तुमचे आशीर्वाद असे सदैव राहू द्यात माझ्यावरती. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. माया गडकरी मॅडम, नमोद करा. माया गडकरी मॅडम, माईक ऑन करा, बोला. नमस्कार मॅडम, तुम्हाला मनापूर्वक आज जी आहे मी तुमच्यामुळे आहे, मला छान आशीर्वाद द्या मॅम. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री स्वामी समर्थ. ऑल द बेस्ट. थँक्यू. आज मला तुम्ही दिसल्या मॅडम, गजानन महाराज आणि तुम्ही दिसले माझ्याकडे येताना. नाही तर मी तुम्हाला म्हणायची नको, मला घरी नको जायला, पण तुम्ही म्हणे नाही नाही तुम्ही घरी चला, मी पण तुझ्या मागे येते. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सगळं छान होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू. आज जे आहे तुमच्यामुळे आहे मॅडम. या एज मध्ये मला जॉब लागणं हे पण तुमच्यामुळेच घडलं मॅडम. नाही तर मी आधी घरीच राहायची, काहीच नाही करायची मी. पण तुमचं ज्या वेळेला मी स्टार्ट केलं बघणं आणि करणं, त्याच्यामुळेच मला जे आहे तुम्हीच आहे. मला भेटायचं आहे. नक्की भेटू, लवकरच भेटू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. तुम्हीच माझे गुरु आहे, तुम्हीच माझ्यासाठी सगळं आहे मॅडम. तुम्ही मला खूप छान गायडन्स दिला. आज मी पैसे कमवू शकली आज तुमच्यामुळे, आणि आज मी मुलांना सांभाळायचा पण हे ठेवते का नाही, मी मुलांना सांभाळू शकते, त्यांना ऍटलीस्ट खाऊ तर घालू शकते, फक्त तुमच्यामुळे. ऑल द बेस्ट. अजूनही सगळं छान. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. प्लीज स्वामी समर्थ. तुम्ही गुरु आहे मॅडम, सगळं छान होईल. खूप गायडन्स देता तुम्ही. तुम्हाला जेव्हा मी बघते ना, शाळेतून येऊन बघते मॅडम, असं माइंड एकदम रिलॅक्स होऊन जाते तुमचा आवाज ऐकल्याने. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझ्यासोबत नेहमी राहा मॅडम, माझी एकच इच्छा आहे. तथास्तु तथास्तु. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंजली मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. पहिल्यांदाच तुमच्याशी जोडले गेले. पहिल्यांदाच तुमच्याशी जोडले गेले, पण जेवढ्या लोकांचे अनुभव ऐकले त्याच्यावरनं वाटते की माझ्या जीवनात पण खूप परिवर्तन घडलं, आणि मी तुमच्या कार्याला खरंच सलाम करते मॅडम. खूप छान अगदी. आणि मी पण असंच कार्य तुमच्या बरोबर करू शकेन असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. तथास्तु तथास्तु तथा. श्री एकता मॅडम. नमस्कार मॅडम, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून खूप घाई होती, आताही प्रवासामध्ये आहे, पण तुमच्याशी बोलायचं म्हणून हँडरेज केला बसमध्ये बसल्यावर. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आणि शिकते. मी सुद्धा एक शिक्षिका आहे, पण तुमच्याकडून जे मिळतंय ना
शब्दात नाही सांगू शकत. खूप थँक्यू. ऑल द बेस्ट. ज्योती मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू. मॅम बस तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या माझ्या पाठीशी. आणि जे म्हणजे तुम्हाला माहिती सध्या आता काय चालू आहे, 2च दिवस राहिलेले. जे मी विचार केलेला आहे तुम्हाला सांगितले ते होऊन माझ्या दोघी मुलं आणि माझे मिस्टर आमच्यावरती तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या. आणि पुढच्या वर्षी स्वामींच्या मार्गात आलेल्या सगळ्या बाधा दूर करून तुम्हाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतील ही स्वामीचरणी प्रार्थना. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. विवो नावाने जॉईन झालेले मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा मॅडम. मगाशी पण मी तुमचा माईक ऑन केला होता. ओप्पो नावाने जॉईन झालेले मॅडम तोपर्यंत माईक ऑन करा. सुनीता पाटील. ताई कोटी कोटी तुम्हाला प्रणाम आज गुरुपौर्णिमेच्या. आणि आपलं हे मेडिटेशन चालू झालं, मला 5 मिनिटं माझा मोबाईल चालूच झाला नाही. मला ना छान आशीर्वाद द्या. आणि माझ्या मुलाचं खूप एक स्वप्न बनायचं आहे, तर त्याला पण छान आशीर्वाद द्या की तो बनलेला आहे. माझा आशीर्वाद म्हणजे तो तुमचा आशीर्वाद आहे. त्याच्या सगळ्या मनोकामना माझ्यावर पण माझ्या परिवारावर पण अशीच तुमचा हात राहू द्या. आणि मी पण तुम्हाला लवकर भेटायला येणार आहे, कारण मी एक पण सर्टिफिकेट घेतलं नाहीये. माझे ते डिलीट झाले, तर मी अमरावतीला येऊन तुमच्या हातून घेईल. माझी ही खूप मोठी इच्छा आहे, म्हणून मी काही मोबाईलला टाकत नाही की मला सर्टिफिकेट द्या, मला तुमच्या हातून पाहिजे त्याच्यासाठी. आणि आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला कोटी 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 शुभेच्छा. आणि मी एक अशी साधी भोळी, मला काही समजत नाही, तरी तुम्ही प्रत्येक कामामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही माझ्या सोबत राहाल, माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आई वडील गुरु आणि एक तुम्ही गुरु आणि एक माझे समर्थ सद्गुरु, बस माझ्या जीवनात आनंदी आनंद आहे. बस सगळा मार्ग तुम्ही दाखवणार आहे. कोटी 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 प्रणाम तुम्हाला. थँक्यू. गुरुपौर्णिमेच्या मला छान आशीर्वाद द्या. तथास्तु. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. थँक्यू. माझ्या मुलाच्या पण इच्छा पूर्ण करू, लहानाच्या मोठ्याच्या. बस एवढीच प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद ताई. खूप 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 धन्यवाद. खूप खूप कोटी कोटी प्रणाम. खूप कोटी कोटी. सुनीता पाटील मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. बोला. आणि आज जो शक्तिपात झाला, सगळे म्हणजे व्हायब्रेशन खूप चांगल्या प्रकारे जाणवले. हाताला मतलब एकदम फील झालं, असं अंग एकदम हेवी झालं, बॉडी पूर्ण हेवी झाली. त्याबद्दल थँक्यू. आणि आजचं पण हे मेडिटेशन खूप छान प्रकारे झालं मॅम. माझ्यामध्ये ना आत्मविश्वास अशी कमी आहे, म्हणजे मला पटकन असं बोलता येत नाही वगैरे. तर मला काहीतरी करायचं आहे, मला मुलांना शिकवायचं आहे. आता रडायला येतंय, बोलता येत नाही, पण माझ्यात ना आत्मविश्वास येऊन मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तो आशीर्वाद द्या. आणि माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे मला घडवायचं आहे. सगळं छान होईल. प्लीज मॅम आशीर्वाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मॅडम. तुम्हाला आता मी गुरुमाऊली म्हणून तुम्हाला खूप खूप आधी शुभेच्छा. आणि माझी एकच इच्छा आहे की तुमचं नाव गिनीज बुक मध्ये आलं पाहिजे, बस. त्याच्या पलीकडे मी तुमच्यासाठी काही इच्छित नाही, बस. आणि माझ्या कुटुंबावर माझ्यावर तुमचा पूर्ण आशीर्वाद आहेच. त्यामुळे मला जे जे काही होतं मी तुमचं नाव घेते आणि बरं करते, परंतु आता त्याला काही उपाय नाही, त्याला थोडं औषध घेऊन करावंच लागतं. पण तुमच्या आशीर्वाद असू दे. आज मला सर्व स्वामी समर्थ, साई समर्थ, तुम्ही तुमच्या सकट सगळ्यांनी एवढं मला दृष्टांत दिलाय का मी त्याचा काही उल्लेखच करू शकत नाही. तर मला खूप खूप तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा का तुमचंही सगळं असं जीवन असं राहू दे. कारण माझ्या 78व्या वर्षी मी काही तुमच्याकडून मागू शकत नाही, पण जे काय आहे ते माझ्या कुटुंबावर राहू दे. तुमची छाया, बस एवढंच. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. ऑल द बेस्ट. नेमाने मॅडम. बोलू? हा बोला. लीना मॅडम बोला आधी. हा नमस्कार मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या खूप 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 तुम्हाला शुभेच्छा.
आणि मला आज मी म्हणजे आज फर्स्ट टाइम आपलं आज मेडिटेशन केलं ना, तर मला खूप छान एक्सपिरियन्स आला आणि खूप छान अनुभव आला. आता आमच्या लाईफमध्ये तर माझ्या मिस्टरांना पण आई वडील नाही, मला पण आई वडील नाही, भाऊ नाही, फक्त बहिणी आहेत त्या ज्याच्या त्याच्या घरी. म्हणजे कोणीच नाही माझ्या लाईफमध्ये तसं धरायला, फक्त आम्ही दोघच जण आहे. आणि जे आज आपण म्हणजे मेडिटेशन घेतलं ना, त्याच्यामुळे मला माझे आई पप्पा म्हणजे आई अण्णा दिसले आणि तुम्हीच दिसत होत्या मॅडम मला. आणि सारखं रडायला येत होतं की म्हणजे सगळे जे होप्स असतात ना आपले, ते कोणीच नाही बा आपल्या म्हणजे आपल्या मागे किंवा आपल्या सोबत कोणीच नाही, आपल्या लाईफ मध्ये कोणीच नाहीये. मला म्हणजे आमच्यामध्ये बाळ पण नाहीये, मग आम्ही दोघच आहे. खूप खचलो म्हणजे खूप मिस्टरांचे प्रॉब्लेम्स होते. तर असं खूप म्हणत होतं ना, म्हणतात ना की आई वडिलांनंतर जे आपली काळजी घेतं किंवा आपल्याला चांगला मार्गदर्शन दाखवतं, ते असं कोणीच राहिलेलं नव्हतं मॅडम. पण मग मी ना असं शोधत होते की मी कधी कधी वाटत होतं मला की आमच्या लाईफ मध्ये कोणीच नाहीये, जीवन संपवावं किंवा काय असं. पण स्वामींच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने मला तुमचा व्हिडिओ दिसला आणि मी कुठे एकदम तुम्हाला जॉईन झाले आणि एकदम इन्व्हॉल्व झाले मॅडम मी तुमच्यामध्ये. तर मला इतकं म्हणजे असं वाटायला लागलं ना की मला जे होप्स होते माझे की जाऊ दे आता आपल्याला काही जगायचं नाही, एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी जाऊ दे आता, असं फक्त एक एक दिवस आपल्याला काढायचं म्हणून असं आमचं चाललं होतं. पण मी जेव्हापासून तुम्हाला जॉईन केलं ना मॅडम, मी फक्त आता रेखी म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं. पण मी हळूहळू समजून घेते आणि आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आज मला खरोखर असं वाटायला लागलं म्हणजे महाराज तर माझ्या माझ्या पाठीशी 25 वर्षापासून आहेत. पण आज जे मला वाटत होतं की आपल्याला मार्गदर्शन आई वडील देतात, तसं मला आई म्हणून तुम्ही आम्हाला खूप छान असं हे करणार म्हणून मला खूप 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 असं बरं वाटलं की माझ्या लाईफ मध्ये तुम्ही आज आल्या. आणि मला खूप अजून पुढे काही माझ्या लाईफ जर्नी मध्ये मला म्हणजे काही कोणासाठी, लोकांसाठी किंवा माझ्या घरासाठी, माझ्या नवऱ्यासाठी मला काय करायचंय, फक्त मला त्याचा आशीर्वाद द्या मॅडम, बस बाकी काही नको. श्री स्वामी समर्थ. तथास्तु. श्री स्वामी समर्थ मॅडम. आणि बघा, स्वामींनी तुम्हाला एकटं ठेवलं नाही. स्वामींनी तुम्हाला दिलेली संधी समजा की तुम्ही हो मॅम, खरंच खरंच म्हणजे संधी काही म्हणजे नाही, तर तुम्ही म्हणजे मी ना गरजू मुलांची मदत करा. त्यांची हो नाही, त्यांच्या महाराज जीवनात माझ्याकडून खूप करून घेतात. आज 25 वर्षापासून महाराज माझ्याकडून करून घेतात. पण मग कसं असतं मॅम, एक कोणीतरी आपल्याला नाही का महाराज बोलता पण. आज जसं मला तुमच्या जवळ म्हणजे फर्स्ट पासून मी 1 तासा 2 तासापासून जसं जॉईन झाले ना, तेव्हापासून माझं मन भरून येतंय, प्रत्येकाचे एक्सपिरियन्स ऐकते. तर मला आज असं म्हणजे भक्कमपणे वाटलं की मॅडम म्हणजे महाराजांना तर बोलतेच मी माझे प्रॉब्लेम्स, पण आज भक्कमपणे मी सांगते की आज नाही, मला माझा म्हणजे मी मॅडमांना बोलले तर माझा प्रॉब्लेम 100% नाही 1000% हा सॉल्व्ह होणार आहे. आणि मला आहे ना मॅम आता माझ्या स्वतःपेक्षा आहे ना मला असं म्हणजे जनकल्याणासाठी किंवा कोणाच्या दुसऱ्यासाठी आता जगायची इच्छा आहे माझी. बाकी काही नाही. माझ्या नवऱ्याला आरोग्य लाभो आणि तोच माझी साथ आहे आणि महाराजांची साथ आणि एक फक्त तुमचा आशीर्वाद. आता मला तुम्ही जसं जसं गाईडन्स करणार तसं तसं मी पुढे जाणार. आणि मला थोडं जगण्याचं मला खूप आता असं छान वाटतंय की नाही, मी सगळं काही करू शकते मॅडमांच्या अंडर राहून आता, असं मला वाटायला लागलं. तथास्तु. तथा श्री स्वामी समर्थ. ऑल द थँक्यू मॅडम. गुरुपौर्णिमेच्या आणि आजपासून मला आई नाही, वडील नाही, काही नाही असं न समजता आजपासून तुम्हीच माझ्या आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच सगळं समजतं माझ्यासाठी. श्री स्वामी. फक्त आमच्या दोघं नवरा बायकोंवर एवढाच आशीर्वाद असू द्या की आम्ही कोणासाठी चांगलं करू शकू. तुमचं म्हणजे गुरूंचं हे कोणीच काही घेऊ शकत नाही, पण थोडंसं म्हणजे काहीतरी करू शकू एवढा आशीर्वाद द्या बस, बाकी काही नको बस. असं पॉझिटिव्ह देणं म्हणजे हे. थँक्यू मॅम. श्वेता मॅडम. बोलू मॅडम? बोला. मॅडम, पहिले तर तुमचे आभार की मला परत तुम्ही चान्स दिला. ही माझी मुलगी आहे अर्णवी, आता 10th आहे मॅडम. मला मॅडम तिच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी. मॅडम त्याच्यासाठी मी तुम्हाला परत एकदा म्हणजे स्वामी हे करते, रिक्वेस्ट तथास्तु करते. बेटा. ईश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.
स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी. थँक्यू व्हेरी मच मॅडम. नेमाने काही चूक झाली असेल तर माफ करा. तथास्तु. थँक्यू. नेमाने मॅडम माईक ऑन करा. माईक ऑन झालं नाहीये तुमचं. बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप दिवसांपासून बोलायची इच्छा होती पण हिंमतच होत नव्हती. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने म्हटलं एक नवीन सुरुवात करावी. म्हणून मी आज म्हणजे तशी नॅचरली मी खूप कॉन्फिडंट होते पण काळानुसार तो कॉन्फिडन्स कमी झाला होता. तर तो देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि रेकीने मला काय दिलं हे मी 1-1.5 वर्षापासून तुमच्याशी जोडलीये. ग्रँड मास्टर मी जॉईन केलं आणि बस 4 दिवसात मी गाडीवरून पडली. तर माझा हात इथे फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळे मला ग्रँड मास्टर कंटिन्यू नाही करता आलं. पण तरीही मी आता थोडंसं ठीक आहे. तर आता मी इथून पुढे करेल आहे. म्हणून मी आजचा शक्तिपातही नाही घेऊ शकले. पण त्या परिस्थितीमध्ये म्हणजे खूप मुश्किल दिवस होते. पण त्याच्यातही रेकीने मला उभं राहायला शिकवलं. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. म्हणजे प्रत्येक कठीण काळात जर तुम्ही परिस्थिती बदलू नाही शकत तर ऍटलिस्ट तुम्ही तिथे ठामपणे त्या परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. हे रेकीने मला शिकवलं 1-1.5 वर्षात. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. म्हणजे मी ज्या दिवशी माझ्याकडे फर्स्ट टाइम लिंक आली तेव्हा मला असं म्हणजे वाटलं पण नव्हतं की असं पण काही असते का, हे काही जादू आहे का. पण म्हणजे मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा असं मी प्रत्येक वेळी तेव्हा थोडेसे लहान मुलं हे सगळं सांभाळताना थोडंसं मुश्किल होत होतं. तर मी विचार केला होता की असं काहीतरी जादू व्हावी माझ्या आयुष्यामध्ये आणि एकदम माझं आयुष्य पूर्ण बदलून जावं. आणि त्या दिवशी मला तुमची लिंक आली होती. तर मी जस्ट म्हटलं ठीक आहे ना, काहीच नाही होतंय तर हेही करून बघू ना. तर म्हणून मी जॉईन केलं आणि 1-1.5 वर्षात म्हणजे प्रत्येक मुश्किल वेळेस एक ठीक आहे ना, आपण बदलू नाही शकत. म्हणजे पहिले असं असायचं की दुसऱ्याने चुकीचं केलं तरी मला टेन्शन यायचं. अरे हा व्यक्ती असा का करू शकतो? तर त्या गोष्टींमुळे खूप फरक पडला आणि ते जे पेशन्स आले त्याच्यासाठी खरंच तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता इथून पुढेही मला समाजसेवा करायची इच्छा आहे. तर त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असो एवढीच सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच मॅम. श्री स्वामी समर्थ. तथास्तु. तथास्तु. थँक्यू. विजयलक्ष्मी. विश यू हैप्पी पूर्णिमा मैम. थँक्यू. पूर्णिमा. बस आशीर्वाद चाहिए. मैं रात भर 2 बार 3 बजे 4 बजे 5 बजे बार उठती हूँ. मेरे 5 बजे का मिस ना हो आज. तो मैं आपका याद करके बहुत खुश रहती हूँ. पहले जैसा नहीं हूँ अभी और बहुत काम भी करने लगी हूँ. तबीयत भी ठीक है और जब भी आप 1-2 दिन मुझे नहीं दिखे तो मैं ढूंढ लेती हूँ आपको. फिर व्हाट्सएप में आके आपका पिक्चर देख के मैं खुश हो जाती हूँ. मैं पूरा एनर्जेटिक हो जाती हूँ और मेरा थोड़ा थोड़ा काम भी होने लगा है दिव्या की शक्ति से. अभी थोड़ा काम और बाकी है. आप मुझे आशीर्वाद दो मेरे बच्चों को. सब हो फिर जाएगा. आपको देखते ही मेरा पूरा हो जाता है. आपको देख के मैं खुश हो जाऊँ. आपको देख के मेरा काम हो जाता है. आप मुझे आशीर्वाद दीजिए. तथास्तु. 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 श्री स्वामी समर्थ. इच्छा आपकी पूरी हो. थँक्यू. सुहास पंडित सर. सुहास सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. बस एक गुरुपौर्णिमेचा म्हणून तुम्हाला नमस्कार करावा बस असं मला मनात वाटलं म्हणून त्याला जसं मी तुम्हाला श्री स्वामी. आशीर्वाद असू द्या. थँक्यू. थँक्यू. तथास्तु. तथास्तु. थँक्यू मॅडम. बस असा तुमचा आशीर्वाद राहू द्या. थँक्यू. अबिदा मॅडम. अबिदा मॅडम. हा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री थँक्यू. ऑल द बेस्ट. थोडा हेल्थ इश्यू होता म्हणून केली नव्हती. तरी देखील आज हे सुरू केली पण अगदी व्हिडिओ का बंद ठेवले कारण लेटून केली. त्रास होत होता मला खूप. हाताला पेन आहे त्यामुळे. पण खूप आपली भेटायची इच्छा आहे ती राहूनच जाते. प्लीज लवकर आपण भेटूया
कारण आपल्याला खूप भेटायचं मनातून आहे नक्की आणि ते राहून जाते. तुम्ही कुठेही म्हणाल तर मी येईन नक्की आणि हवं तर तिकडे येऊन मी भेटेन, पण लवकर आपण भेटूया. नक्की नक्की त्यासाठी माझ्यासाठी तेवढा वेळ काढा आणि मला भेटण्याची माझी इच्छा तेवढी पूर्ण करा. सप्टेंबर तेवढं मी महिन्यात मी मुंबईला येणार आहे, तर मग भेटू आपण. हो हो, जरूर जरूर. केव्हा याल तेव्हा मला सांगा, काही हरकत नाही. भेटू आपण. हा धन्यवाद. वैशाली मॅडम. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. हॅपी गुरुपौर्णिमा. तर माझा आता एक्सपिरियन्स फार छान होता. आता मला वाटत होतं की माझं तुमच्याशी बोलणं होतं की नाही, पण छान एक्सपिरियन्स होता मॅडम. आणि आता मी पूर्ण दिवस म्हणजे आनंदित असावी, फार मी माझ्या ह्याच्यामध्ये गुंतून जायची. आणि रोज मी तुमचे आपले लेक्चर्स वगैरे पण अटेंड करते आणि आहे पूर्ण म्हणजे असं घरातल्यांना पण माझ्यातला बदल जाणवतो. खूप छान. तुमचा आशीर्वाद राहू दे मॅडम. तथास्तु तथास्तु तथास्तु. ते स्वामी समर्थ. बोला मॅडम. स्वामी समर्थ. थँक्यू. मॅम, मी सुषमा पवार. बोला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचे आशीर्वाद असेच माझ्यावरती, माझ्या मुलांवरती असू द्या. थँक्यू. श्री स्वामी खूप खूप शुभेच्छा मॅम. तर कौतुक करणं म्हणजे शब्दच नाहीयेत. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. छाया वाघ. छाया वाघ, माईक ऑन करा. गुरुपौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम तुम्हाला. थँक्यू. आणि आजच्या दिवशी फक्त मला तथास्तु म्हणा की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, कारण मी संध्याकाळी मेडिटेशनचं ठेवलेलं आहे सेशन. तथास्तु तथास्तु तथास्तु. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. शीला वाळवी. शीला मॅडम अनम्यूट करा. अर्चना मॅडम अनम्यूट करा. हॅलो. बोला शीला मॅडम. हा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू. तुमच्यावर कॉन्फिडन्स आला आणि ज्या डिप्रेशन मधून सगळ्या घरातून जात होती, कोणाची व्यक्त होत नव्हती, पण तुमच्याशी व्यक्त होत होती. खरंच जास्त काही बोलू शकत नाही. तथास्तु. स्वामी तुमच्या सर्व इच्छा. थँक्यू. अर्चना मॅडम अनम्यूट करा. अर्चना मॅडम माईक ऑन करा. माईक बंद केलाय अर्चना. माईक ऑन करा. सुनीता मॅडम बोला. हा मॅम, नमस्ते. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी पहिलंच हे मेडिटेशन केलेलं आहे. मला खूप छान वाटलेलं आहे. आणि मी ना प्रत्येक गोष्टीत घाबरते मॅम. आता तुमचे आशीर्वाद द्या की माझे सगळं जे घाबरटपणा आहे तो सगळं निघून जाव. बोलायला घाबरते, काही करायला भीती वाटते मॅम, काही करायला. सगळ्या भीती निघून जाईल. तुमचे स्वामी आशीर्वाद असू द्या. ऊर्जा आपल्यासोबत कनेक्ट होते ना, तर ते म्हणतात भिऊ नकोस, मी हॅलो. तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांना स्मरण करा, तर तुमची सगळी भीती निघून जाईल. हा मॅम, काही करायला घाबरते मॅम मी. असं जरा तुमचे आशीर्वाद असू द्या आणि सगळी भीती निघून जाऊ द्या. सगळी निघून जाईल. स्वामी पाठीशी आहेत तुमच्या. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू. अर्चना मॅडम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. आशीर्वादाची गरज आहे. आरोग्य माझं चांगले राहू दे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण हो. तथास्तु तथास्तु. स्वामी समर्थ. आरती मोरे. कुसुम पाटील. बोला भारती मॅडम. आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. शाळा आहे सकाळी म्हणून घाई आहे. आणि आजचा जो क्लास आहे ना मॅडम गुरुपौर्णिमेचा, तो नाही होणार, कारण 3 ते 4 आम्ही शाळेतच असतो. तर मग थोडं वाईट वाटत आहे की तुमच्याशी संपर्क नाही होणार म्हणून. रेकॉर्डिंग मिळेल.
तो जो क्लास असा आहे की ते रेकॉर्डिंग बघूनही तुम्ही करू शकाल. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते रेकॉर्डिंग आणि देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल असं होत आहे की जो विचार मी मनात करते आहे ना ते पटकन थोड्या काही वेळाने काही दिवसांनी पटकन पूर्ण होत आहे. ऍज अ काउन्सिलर म्हणून शाळेत आता सध्या यावर्षी काम सुरू आहे. पण तिथे पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची आठवण करूनच मी ते काम सुरू करते. मुलांच्या मनापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. तर असंच तुमचं मार्गदर्शन राहू द्या. धन्यवाद. तथास्तु. स्वामीच्या पाठीशी. ऑल द बेस्ट. थँक्यू. 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 नैना कांबळे. नैना कांबळे बोला. हा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू. तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. तुमच्यामुळे आज मला श्री दत्तात्रयांचं आणि प्लस तुमचं आणि माझ्या मम्मी पप्पांचं दर्शन घडलं त्याबद्दल. खरंच खूप छान अनुभव आला मला. थँक्यू स्वामी. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू ज्योती मॅडम. तुमचा हात असं सदैव माझ्या पाठीशी असू द्या. तथास्तु. 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 थँक्यू. ज्योती पन्हाळे मॅडम. हा नमस्कार मॅडम. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. 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 आणि तुमचा आशीर्वाद हवाय मॅडम. मी आता म्हणजे जवळपास 2 वर्ष मी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. पण माझ्याकडनं ना म्हणजे होतच नाही हिलिंग. म्हणजे मुलीचं तर तुम्हाला माहिती दिला टाईप 1 आहे तर म्हणजे मी ग्रीड लावलंय पण ते माझ्याकडनं हिलिंगच होत नाही. मॅडम म्हणजे 7-8 महिने तसंच आपण कुठलंही औषध देत नाही. त्याच्यामुळे हिलिंग हाच आपल्यासाठी औषधाचा सोर्स आहे. तर डेफिनेटली आपण त्याच्यावर चांगलं कार्य करू शकतो. आणि रोज हिलिंग करा, पूर्ण श्रद्धेने करा. कारण कसं आहे आपलं फायनल आउटकम जेव्हा क्लिअर असतं ना की मला कुठपर्यंत पोचायचं आहे. तर मुलीचं स्वास्थ्य हे तुमचं फायनल आउटकम आहे. तर त्याच्यासाठी हिलिंग करावंच लागेल. सातत्याने रोज 20 मिनिटं द्या. तिच्या आहाराकडे लक्ष द्या. तर आरोग्य पण छान होईल. तर मग म्हणजे तुमचा आशीर्वाद राहू दे की माझं सगळंच म्हणजे घर, मुलीचं पहिलं करायचंय, स्वतःचं घर, मिस्टरांचं परमनंट काम, माझं इन्कम सगळंच तुमच्या खूप आशीर्वादाने सगळं होईल. सगळं छान होईल. थँक्यू. मनीषा मॅडम बोला. थँक्यू. मनीषा मॅडम. हो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. जरा सकाळची मॉर्निंग ड्युटी त्यामुळे जरा बिझी आहे. पण आज मला जे काही तुम्ही दिलंय म्हणजे आय कॅन्ट स्पीक. आणि आणि आज आज एक म्हणजे एक आणि सॉरी गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे कृपाआशीर्वाद अखंड असू देत. आणि आज माझा रिझल्ट आहे. आणि संध्याकाळचा मी क्लास नाही अटेंड करू शकत आहे कारण माझा तेव्हा 4:30 ते 6 प्रोग्राम आहे तिकडे. तर त्याच्यात मला यश मिळू दे. तुमचे कृपाआशीर्वाद अखंड राहू देत. आणि आज तुमच्यामुळे मला जे मॉर्निंगला दिसलंय मी शब्दात नाही सांगू शकत आहे तुम्हाला. फक्त मला नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि मी जे काम तुम्ही करताय तसंच काम मला करण्याची एक शक्ती द्या आणि यश द्या. ह्याचे आशीर्वाद द्या. थँक्यू. तथास्तु. तथास्तु. थँक्यू. अन्विका मॅडम. थँक्यू. थँक्यू. अन्विका मॅडम आवाज नाही येत तुला. हार्दिक शुभेच्छा मॅडम. थँक्यू. जीवनात आम्हाला खूप म्हणजे सगळेच प्रॉब्लेम दूर व्हायला लागले. स्वतः पॉझिटिव्ह. फक्त एवढंच की ते देता येत नाही पण तरी मी खूप की वेळ देऊन असंच तुमचा आशीर्वाद सतत आमच्या पाठी. खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. कुसुम पाटील मॅडम अनम्यूट करा. मी भरपूरदा तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे आतापर्यंत पण तुमचा आवाज येत नाहीये. कुसुम पाटील मॅडम. मंगल भुसारे मॅडम. मॅडम येतोय आवाज? येतोय. हा. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. मी सुद्धा गुरुचं काम केलेलं आहे परंतु तुमच्यासारखे गुरु मी पाहिलेलेच नाहीत. आणि तुमच्यावर प्रेम करणारी लोक एवढी आहेत आणि त्यांचं सगळं आज मी ऐकलेलं आहे. त्यामुळे मला तुमची किती महानता आहे हे मला आज पटलेलं आहे. तुम्ही खूप माझ्यापासून लांब आहात. मी सांगलीत आहे, तुम्ही अमरावतीत आहात. मला एवढ्या लांब
कॉन्टॅक्टर तुम्हाला मिळाला तुमचा नंबर आणि तुमच्याशी मी कॉन्टॅक्ट झाले, जुळले, फर्स्ट सेकंड लेवल केली, आज ग्रँड मास्टरचा शक्तिपात पण केला. मला खूप आनंद झालेला आहे आणि माझी रिटायरमेंट नंतरचा हा जर्नी आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ दे यासाठी मी तुमच्याकडून आशीर्वाद मागते. आणि मी तुम्हाला नमस्ते करते, परंतु 1-2 ओळी गाण्यामध्ये मी करते. गुरु माँ जी तुमको नमस्ते 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 नमस्ते, करती हूँ बिनती गुरु माँ जी तुमको, खिला दो कली को महकते महकते, गुरु माँ जी तुमको नमस्ते 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 नमस्ते. थँक्यू मॅडम. थँक्यू. शुभांगी रुंडे मॅडम. थँक्यू मॅडम. फक्त तुम्हाला बस एवढंच मला म्हणायचं आणि अगदी अगदी साष्टांग नमस्कार. भेटू शकत नाही पण इथून साष्टांग आणि आशीर्वाद द्या. बस भरभराट तुम्ही करणारच आहात ते मला माहिती आहे. थँक्यू. माझं हे कार्य जे विचार करा की आपण 5 वाजता अप्रतिम त्याला शब्द नाहीये. थँक्यू. निस्सीम प्रेम आहे तुमचं तुमच्या कार्यावर मॅडम आणि तुम्ही ते इतक्या प्रेमाने लोकांना देत आहात ना, म्हणजे गुरु फार कडक असतात पण तुम्ही फार प्रेमळ आहात मॅडम. थँक्यू. प्रेमळ आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांनी जे इतकं म्हणजे माझ्यासाठी हा दिवस खूप भाग्याचा समजते मी की तुमच्यासाठी जवळपास आता 1.5 तास झालाय की सगळे आपले अनुभव शेअर करतात आहे. बऱ्याच लोकांनी मेसेजच्या माध्यमातून शेअर केलं. तर माझं हे सर्व कार्य मी स्वामी चरणी अर्पण करते. मी आयुष्याच्या खूप खडतर परिस्थितीमध्ये होते. त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रेकी माझ्या जीवनात आली. तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की हा प्रवास या लेवल पर्यंत पोहोचेल. अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी मला शक्ती देवो की हे कार्य मी तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच डिवोशननी करू शकेल आणि प्रत्येक चेहऱ्यावर इनर स्माइल क्रिएट करण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकेल. यासाठी मी स्वामींना प्रार्थना करते. तुमचं खरोखर भरभरून प्रेम मला मिळतं त्यासाठी मी या जगात सर्वात भाग्यशाली आहे. तुमच्या त्या प्रेमासाठी सर्वांचं कोटी कोटी आभार आणि हे कार्य असंच निरंतर माझ्या हातून व्हावं हीच स्वामीचरणी प्रार्थना, ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यात ज्या ज्या गुरूंनी मला इथवर पोहोचण्यासाठी मदत केली त्या सर्व गुरूंच्या चरणी मी वंदन करते. तुमच्या अंतरी असलेल्या गुरुतत्वाला वंदन करते, ईश्वर तत्वाला वंदन करते आणि तुम्हा सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. भेटूया. आज आपले जे ही सेशन आहे त्या सेशनसाठी आज फक्त ग्रँडमास्टरची बॅच होऊ शकणार नाही, बाकी सर्व बॅचेस आपल्या नियमित होतील. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद.